जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांचे आपल्या स्वप्नील वाघ सर या एज्युकेशन मध्ये सहर्ष स्वागत. तर आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र पोलीस भरती 2024 मध्ये मुंबई शहर आयुक्तालय पोलीस शिपाई 12 जानेवारी 2025 ला विचारली गेलेली सर्व अंकगणित बुद्धिमत्ता शॉर्ट ट्रिक्स नुसार पेपर विश्लेषण आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत. आपण आपल्या युट्यूब चॅनलवर व स्वप्नील वाघ सर या ऍपवर पोलीस शिपाई, पोलीस चालक, SRPF, बॅट्समन, लो मार्ग आणि कारागर असे संपूर्ण पेपर अगदी स्पष्टीकरणासह आपण अपलोड केलेले आहे. ते तुम्ही व्यवस्थितरित्या बघितले तर येत्या पोलीस भरतीला तुम्हाला 100% चांगले मार्क भेटतील. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या प्रश्नाकडे. जर ब्रॅकेटमध्ये 8x वजा 4 ब्रॅकेट कंप्लीट बरोबर ब्रॅकेटमध्ये 3x अधिक 6 ब्रॅकेट कंप्लीट तर ब्रॅकेटमध्ये x अधिक 1 ब्रॅकेटचा तिसरा घात बरोबर किती. अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारलाय. सर्वप्रथम काय करूया आपण सुरुवातीचे दोन ब्रॅकेट व्यवस्थितरित्या सोडून घेऊया, मग नंतर पुढे बघूया. आता सुरुवातीचे ब्रॅकेट आपल्याला काय दिलेले 8x वजा 4 बरोबर 3x अधिक 6 आधी इथपर्यंत आले असतील तुम्ही सर्व विद्यार्थी मित्रांनो. तर चला मी तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने सांगतो. आधी इकडे काय आहे 8x आणि इकडे काय आहे 3x. आपण एक बाजूला घेऊन टाकू xx म्हणजे 8x बरोबर इकडे आले. आता या बरोबर चिन्हाची इकडे हे काय आहे अधिक आहे काल्पनिक, मग इकडे बरोबरच्या इकडे आल्यानंतर ते काय होणार मायनस मध्ये जाणार म्हणजे 3x. लक्षात बरोबर चिन्ह जशाला तसे. मग आता बरोबर चिन्हाची इकडे हे काय आहे 6 प्लस मध्ये हे जशाला तसे राहणार, पण हे कसे 4 मायनस मध्ये पण बरोबर चिन्हाच्या तिकडे जाताना कशात जातील प्लस मध्ये जाणार. आलं लक्षात. म्हणजे किती आले 4. आलं लक्षात. आता आपण पुढली क्रिया काय करणार, ज्या ठिकाणी वजाबाकी आहे त्या ठिकाणी वजाबाकी करणार, ज्या ठिकाणी बेरीज आहे त्या ठिकाणी. मग आता 8x वजा 3x म्हणजे यांची काय होणार तर वजाबाकी होणार. 8 मधून 3 गेले म्हणजे किती राहिले 5x राहिले बरोबर 6 आणि 4 किती झाले तर 10 झाले. आता मला एक सांगा विद्यार्थी मित्रांनो, तर आता 5x म्हणजे यांच्यामध्ये क्रिया कसली आहे तर गुणाकाराची. कसली आहे गुणाकाराची. आता मग मला सांगा बरोबरच्या तिकडे आपल्याला नेण्यासाठी हे 5 ते कशात जातील भागाकारात जातील आणि एक जशाला तसे राहतील. मग चला आता आपण इकडे काय करूया भाग देऊया. म्हणजेच 5 एक 5 5 दून 10 म्हणजे 1 ची व्हॅल्यू म्हणजे 1 ची किंमत किती आली विद्यार्थी मित्रांनो तर 2 आली. लक्षात. मग आता आपलं पुढलं समीकरण आपण सोडूया. आता पुढलं समीकरण आपल्याला काय दिलंय ते व्यवस्थितरित्या समजून घेऊया. आता ब्रॅकेटमध्ये बरोबर आहे ब्रॅकेटमध्ये x अधिक 1 ब्रॅकेटचा तिसरा घात बरोबर आहे. मग आता 1 ची व्हॅल्यू भेटली आपल्याला किती आहे 2. आता 1 ची व्हॅल्यू आपण टाकूया 2 प्लस 1 ब्रॅकेटचा तिसरा घात. आता मग मला सांगा विद्यार्थी मित्रांनो 2 आणि 1 किती झाले 3 आणि ब्रॅकेटचा तिसरा घात. आता मग मला सांगितलं आपण आपल्याला काय करावं घन केला तरी उत्तर नाही, पण आपल्याला 3चा किती वेळेस गुणाकार करायचा आहे तर 3 वेळेस गुणाकार करायचा. तुम्ही 3 वेळेस गुणाकार करून उत्तर काढू शकता. ज्याला घन माहिती आहे 3चा ते उत्तर बी तुम्ही काढू शकता. मग आता 3चा पाडा 3 लोक म्हणायचा 3 एक 3 3 7 3 त्रिक 9. म्हणजे मी एवढं का घेतोय कारण की नवीन विद्यार्थी व्हिडिओ पाहत असत तरी त्यांना या व्हिडिओ समजेल. आलं लक्षात. मग आता 3 जशाला तसेच. मग आता पुढली स्टेप आपण काय करणार 9चा बडा 3 लोक म्हणणार 9 एक 9 9 18 9 त्रिक 27. किती उत्तर आलं आपलं 27. योग्य पर्याय क्रमांक किती तर 3 नंबर हा आपला योग्य पर्याय क्रमांक आला आहे. समजलं विद्यार्थी मित्रांनो. असे शॉर्ट ट्रिक्स व्हिडिओ तुम्हाला प्रकरणानुसार पाहिजे असेल तर आपलं प्ले स्टोअर ऍप आहे स्वप्नील वाघ सर हे ऍप डाउनलोडिंग करा आणि त्यामध्ये अंकगणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण संपूर्ण प्रकारानुसार आणि शॉर्ट ट्रिक्स नुसार संपूर्ण प्रकरण आपण अपलोड केलेले आहे. ते तुम्ही व्यवस्थितरित्या बघू शकतात आणि येत्या पोलीस भरतीला किंवा येत्या कोणत्याही स्पर्धा परीक्षेला 100% मार्क घेऊ शकतात. चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. तर आता आपल्याला पुढील प्रश्न काय विचारलाय तो आपण व्यवस्थित समजून घेऊया. आता एक लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो 21,025 चे वर्गमूळ किती बरोबर आहे असा प्रश्न.
आता तुम्ही याच्यामध्ये पर्यायानुसार पण जाऊ शकतात, पण पर्यायांचा विचार केला तर एकक स्थानी संपूर्ण काय दिसतंय 5, म्हणजे पर्याय कट होईल का आपला, तर नाही. मग आता सर्वप्रथम मग काय करू, पहिल्या पर्यायाचा विचार करूया. मग आता पहिल्या पर्यायाचा विचार करण्यासाठी पहिला पर्याय किती दिलाय, 155. मग आपण पहिला पर्याय घेऊया, 155 चा वर्ग करून बघूया. आता मी तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स पद्धत सांगतो. काय शॉर्ट ट्रिक्स पद्धत सांगतो, एखाद्या संख्येचा आपल्याला वर्ग करायचा असेल तर संख्येच्या एकक स्थानी किती 5 असेल तर त्या संख्येचा शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने वर्ग कसा करावा, म्हणजे संख्येच्या एकक स्थानी किती 5, 5 चा वर्ग करून घ्या 25, आणि त्यानंतरची पुढली स्टेप काय करायची, आपल्याला संख्या किती उरली 15, 15च्या पुढील क्रमांक संख्या किती 16, यांचा काय करा, गुणाकार करा. मग आता आपण काय करूया, 16 गुणिले 15 करूया. मग 16 गुणिले किती 15. आता 5चा पाडा 6 लोक किंवा 6चा पाडा 5 लोक म्हणा. मग आता 5 सक 30, 3 गेले कॅरी, मग 5, 5 आणि 3 6, 7 किती 8. लक्षात. आता आपल्याला काय करायचं, पुढल्या 1 ने गुणायचं. मग 1 ने गुणण्यासाठी आपण काय करतो, गुणाकाराची खुली किंवा शून्य देत असतो. लक्षात विद्यार्थी मित्रांनो. मग एकाचा पाडा 6 लोक म्हणजेच किती 6, एकाचा पाडा एका लोक म्हणजेच किती 1. मग यांची काय करा, बेरीज करा. आता बेरीज करण्यासाठी आपण 0 0 प्लस 0 किती 0, 8 6 किती 14, एक गेला कॅरी म्हणजेच हातच्या, 1 आणि 1 किती 2, म्हणजे उत्तर किती आलं 240. मग आपण इकडे काय करूया, 240 मांडूया. मग मला सांगा 24,025 आहे का आपली संख्या, तर नाही. मग आता बघूया दुसरा पर्याय. दुसरा पर्याय घेऊन घेऊ. दुसरा पर्याय आपला किती आहे 145. मग चला तर दुसरा पर्याय घेऊन पाहूया. 145 चा वर्ग करूया. 145 चा वर्ग. आता मी तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स पद्धत सांगितली, संख्येच्या एकक स्थानी काय 5 असेल तर त्या संख्येचा वर्ग आपण अशा पद्धतीने करू शकतो. मग आता संख्येच्या एकक स्थानी किती आहे 5, 5चा वर्ग किती 25. आता संख्या किती उरली 14, 14च्या पुढील संख्या किती 15, म्हणजे आता आपण काय करणार 15 गुणिले 14. मग चला आता 15 गुणिले 14, 15 गुणिले 14 यांचा काय करणार, गुणाकार करणार. काय करणार, गुणाकार. तर चला मग आता इकडे लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. मग आता 4चा पाडा 5 लोक किंवा 5चा पाडा 4 लोक, 4 पंच 20, 2 गेले कॅरी, 4 1 4, 5 आणि 1 किती 6. आता पुढील संख्यांना आपण कोणत्या संख्येने गुणणार, तर 1 ने गुणणार. मग 1 ने गुणलं म्हणजे आपण काय करणार, शून्य देणार किंवा काय करणार, गुणाकाराची खुली देणार. 1चा पाडा 5 लोक म्हणा म्हणजेच किती आले 5, एकाचा पाडा एका लोक म्हणा म्हणजे किती आले 1. आणि यांची काय करा, बेरीज करा. मग आता बेरीज करा म्हणजेच आपण आता 0 0 किती झाले 0, 6 आणि 5 11, एक गेला हातच्या, 1 आणि 1 किती 2, म्हणजे उत्तर किती आलं 210. मग 210 काय करा, समोर लिहून घ्या. मग संख्या काय तयार झाली आपली 21,025. म्हणजेच 21,025 हे पर्याय आपला बरोबर आहे. म्हणजेच 21,025 चे वर्गमूळ किती आले 145. म्हणजेच योग्य पर्याय क्रमांक किती 2 हे आपलं अचूक उत्तर आहे, म्हणजे बरोबर उत्तर आहे. लक्षात विद्यार्थी मित्रांनो. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. लक्ष द्या विद्यार्थ्यांनो, प्रश्न काय विचारलाय तो आपण समजून घेऊया. राजू आणि रोहितच्या उंचीचे प्रमाण दिले आपल्याला 4:3. किती दिले 4:3 आहे. जर रोहित 1.2 मीटर उंच असेल तर राजूची उंची किती. आता राजूची उंची किती अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न दिलाय. मग आता याला एकदम शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने सांगतो. सर्वप्रथम आपल्याला काय दिलाय, तर राजू दिलाय बरोबर. मग राजू आणि त्याच्यानंतर रोहित, राजू आणि रोहित. मग आता यांचे प्रमाण दिले 4:3. राजू किती 4, राजू किती 4 आणि रोहित किती 3 बरोबर. यांचे प्रमाण जर रोहितची उंची किती दिले 1.2 मीटर. आता यांची काय करा, उंची लिहून घ्या. रोहितची उंची किती दिली
1.2 मीटर. आलं लक्षात. आणि कोणाची उंची विचारली तर राजूची उंची काढायची, म्हणजे इकडे काय ते आपण प्रश्नचिन्ह. इथपर्यंत आले सर्वजण. मग आता पुढील स्टेप काय करायचा, तर यांचा काय करायचा, तिरकस गुणाकार. काय करायचा, तिरकस गुणाकार. चला मग आता आपण काय करूया, तिरकस गुणाकार करूया. मग 4 गुणिले 1.2 या संपूर्ण संख्येला भागिले किती, 3. आलं लक्षात. आता याला एकदम शॉर्ट ट्रिक्स पद्धत सांगतो विद्यार्थी मित्रांनो, तर इकडे लक्ष द्या. कधी पण आपल्याला पॉइंट असेल तर गुणाकार करताना किंवा भागाकार करताना पॉइंटचा विचार नंतर उत्तर आल्यानंतर करायचा. तर चला मी सांगतो कसा करायचा. आधी आपण भाग देऊन घेऊया. 3च्या पाड्यात 12 किती नंबरला येतात, 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 चोक 12. किती नंबरला, 4 नंबर. आता आपल्याजवळ काय उरलं, 4 गुणिले 4. मग आता 4 गुणिले 4 करणार, बरोबर आहे. 4 गुणिले 4, 4 चोक 16. किती आलं, 16. आता या संख्येमध्ये किती घर पॉइंट होता, एक घर. म्हणून काय करा, एक घर पॉइंट द्या. मग काय विचारलं तर राजूची उंची. राजूची उंची किती आली, 1.6 मीटर. लक्षात. कोण भेटला तुम्हाला, राजू. ठीक आहे. या पद्धतीने आपण गणित सोडवायचं असतं. लक्षात विद्यार्थी मित्रांनो. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. आता आपल्याला पुढील प्रश्न काय दिलाय तो आपण व्यवस्थित समजून घेऊया. ₹70ला एक खेळणे खरेदी केल्यानंतर रामने तेच खेळणे विकताना 15% नफा मिळविला तर त्या खेळण्याची विक्री किंमत किती रुपये होती. विक्री किंमत किती रुपये होती, अशा पद्धतीने आपल्याला काय विचारलाय, तर प्रश्न विचारलाय. एकदम शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने मी प्रश्न तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो. तर चला आता किती रुपये दिले आपल्याला, 70 रुपये. 70 रुपये लिहून घ्या आधी, बरोबर आहे. प्लस आता एक खेळणी खरेदी केल्यानंतर रामने तेच खेळणे विकल्यानंतर, तेच खेळणे म्हणजे कोणते, 70 रुपयाची खेळणी, म्हणजे 70 रुपयाची खेळणी विकल्यानंतर किती टक्के नफा झाला, 15% नफा झाला. किती टक्के. आता सर्वांना माहिती आहे टक्के म्हणजेच काय, भागिले 100. इथपर्यंत सर्व आले. आता चला भाग देऊन घेऊया आपण. नियमाने शून्य कटले, शून्य कटले. आता भाग फक्त आपण काय करणार, एवढ्या यांनाच देणार. आलं लक्षात. बरोबर संख्येच्या तिकडं, सॉरी अधिक चिन्ह संख्येच्या तिकडं आपण भाग देतो का, तर नाही. आलं लक्षात. मग चला द्या एक लक्ष. आता राहिलं आपल्या जवळ काय, 10 आणि वर किती राहिले, 15. ठीक आहे. मग आता या संख्येच्या एकक स्थानी नीट विचार केला, संख्येच्या एकक स्थानी 0 दिसतोय आणि 5 दिसतोय, बरोबर आहे. म्हणजेच 100% या संख्येला कितीने भाग जाईल, तर 5 ने भाग जाईल. मग 5 1 5, 5 2 10, 5 3 15. मग राहिलेल्या संख्या आपण काय करूया, लिहून घेऊया. आता आपल्याजवळ शिल्लक काय राहिलं, मग द्या एक लक्ष, 7 गुणिले 3 भागिले 2 प्लस इकडे किती राहिले, 70 प्लस. ओके. मग आता चला द्या विद्यार्थी मित्रांनी लक्ष. आपण आता काय करूया, 2 ने 3 ला भाग देऊन घेऊया. बे एक बे, बे एक बे. किती बाकी उरली, एक बाकी उरली. 1 ला भाग जात नाही, 0 दिला, इकडे पॉइंट दिला आणि बे पंच 10. म्हणजेच आता आपल्या जवळ काय राहिलं विद्यार्थी मित्रांनो, 7 गुणिले 1.5 प्लस 70, बरोबर आहे. या पद्धतीने आता सर्वप्रथम आपण काय करणार, यांचा तर गुणाकार करून घेणार. काय करणार, गुणाकार. आता मला सांगा, पॉइंटचा विषय मी तुम्हाला सांगितलं, विसरून जा पॉइंट. मग 15चा पाडा 7 लोक म्हणा, 15 7 किती, 105. किती होत आहे, 105. इकडे मांडणी म्हणतो. 15 7 किती, 105. ठीक आहे. आणि प्लस किती, 70. आता पुढली स्टेप काय करणार विद्यार्थी मित्रांनो, आता पॉइंट किती घर आहे, एक घर. म्हणून पॉइंट आपण काय करणार, इकडं एक घर पॉइंट देणार. आता सर्वांना समजलं असेल. मग उत्तर काय आलं, 10.5. आता यांची बेरीज करायची. मग आता 70 ला पॉइंट आहे का, तर नाही. मग या 70चा पॉइंट कुठे राहणार, संख्येच्या शेवटी. मग आता पुढे काय राहिले आपले, 1 म्हणजे 10.5. आता यांची काय करणार, आपण बेरीज करणार. आता बेरीज करण्यासाठी इकडे लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. आता इकडे संख्याने मिळतं काय करणार, 0 द्या. 0 आणि 5 किती, 5. पॉइंट खाली पॉइंट द्या. 0 शी 0, 7 आणि 1 किती, 8. म्हणजेच उत्तर किती आलं, 80. पॉइंट किती, 5.
इकडे 0 दिला तरी काही अडचण नाही. म्हणजेच योग्य पर्याय क्रमांक किती 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. म्हणजे विक्री किंमत किती भेटली 80.5 किंवा 50 पण म्हणू शकतो. आलं लक्षात. असे शॉर्ट ट्रिक्स व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या प्ले स्टोअरवर जाऊन स्वप्नील वाकसरे ऍप अजूनपर्यंत तुम्ही डाउनलोडिंग नसेल केलं तर जरूर डाउनलोडिंग करा. तिकडे अगदी माफक दरामध्ये अंकगणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण अशा संपूर्ण बॅचेस आपण अपलोड केलेल्या आहे संपूर्ण प्रकरणानुसार अगदी शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. जर 17 गुणिले 29 बरोबर 453 तर 170 गुणिले 0.029 बरोबर किती. आता एकदम शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने सांगतो विद्यार्थी मित्रांनो. तर चला इकडे लक्ष द्या. आता याच्यामध्ये काय करायचं ते लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. सरळ सरळ मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, इकडे लक्ष द्या. याच्यामध्ये पॉईंट विसरून जायचे. आता इकडे आपल्याला पॉईंट दिलेले, ही पॉईंट विसरून जायचे, फक्त संख्या घ्यायची एक मनात. म्हणजे संख्या आपल्याला काय दिली आहे 170, त्याला गुणिले किती 29 बरोबर आहे. यांचा गुणाकार करायचा, नंतर पॉईंटचा विचार करायचा. काय करायचा नंतर आपण काय करायचा तर पॉईंटचा विचार करायचा. मग चला आता इकडे काय करूया आपण गुणाकार करूया. आता सर्वांना माहिती आहे गुणाकार किती येणार बरोबर आहे. आता गुणाकार किती येणार हे सर्वांना माहिती आहे. फक्त आपल्याला काय वाढली आहे संख्या, इकडे काय वाढलाय 0 वाढलाय तिकडं आणि इकडे काय वाढले 0 पॉईंट. म्हणजे उत्तर नियमाने काय येणार आहे तुमचं तर इकडे लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. उत्तर काय येणार आहे तुमचं 4, 9, 3 आणि 0 जशाला तसा तुम्ही दिला तरी चालेल. लक्षात. मग आता पॉईंट किती घर काढायचे. पॉईंट किती घर आहे मग 1, 2 आणि 3. 3 घर पॉईंट आहे. मग 1, 2 आणि 3 पुढे पॉईंट येईल तुमचा, इकडे पॉईंट येईल. म्हणजे हे काय होतील निघून जातील. हे 3 जशाला तसे 0 जशाला तसे राहील. म्हणजे उत्तर काय येईल तुमचं 4.53 हे सुद्धा पर्यायामध्ये असू शकतं. म्हणजे योग्य पर्याय क्रमांक किती 4 नंबर हे तुमचं योग्य उत्तर आहे. आलं लक्षात विद्यार्थी मित्रांनो. एकदम शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने सांगितलं. फक्त पॉईंटचा विचार नंतर करायचा. आधी उदाहरण सोडून घ्यायचं मग पॉईंटचा विचार करायचा. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. आता इकडे आपल्याला प्रश्न काय विचारलाय तो आपण व्यवस्थित समजून घेऊया. आपल्या इकडे काय 1 मीटर बरोबर आहे. 1 मीटर मध्ये किती किलोमीटर असतात बरोबर आहे. 1 मीटर मध्ये किती किलोमीटर असतात. आता आपल्या इकडे सर्वप्रथम काय करावं लागेल मांडणी 1 बरोबर मीटर मीटर या संपूर्ण संख्येला भागिले बरोबर आहे भागिले 1000 मीटर बरोबर 1000 मीटर. चला मग आता आपण काय करूया भाग देऊया. काय करूया भाग देऊया. आता भाग देण्यासाठी मला एकदम शॉर्ट ट्रिक्स पद्धत सांगावं लागेल तुम्हाला इकडं. तर आता मला सांगा संख्येच्या एका स्थानी किती शून्य आहे. ही वरली काय असते सॉरी या वरला काय असतो अंश बरोबर आणि खालला काय असतो छेद. छेदामध्ये बरोबर आहे छेदामध्ये किती शून्य 3 शून्य. सरळ सरळ वरला अंक कोणताही असतो तो उचलायचा. ठीक आहे उचलायचा म्हणजे संख्या 1 असेल तर ओके. मग 3 शून्य 1 2 आणि 3 शून्य म्हणजे पॉईंट किती घर देणार आपण 3 घर ओके दिले 1 2 3 घर आले ओके. मग हे काय येणार किलोमीटर किलोमीटर. समजलं विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. हे प्रकरण तुम्हाला आधी व्यवस्थित संपूर्ण समजून घ्यावं लागेल तेव्हा हे प्रकरण समजत. लिटर मीटर हेक्टर डेटा मग त्याच्यामुळे हे प्रकरण तुम्हाला बघायचं असेल तर आपण स्वप्नील वाकसरे ऍप वर संपूर्ण टाकलेलं आहे ते तुम्ही व्यवस्थित जाऊन बघू शकता. तर चला याचा पर्याय क्रमांक किती आला तर 4 नंबर लक्षात. तर चला जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. आता इकडे लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. आता आपल्याला एबीसीडी वरील प्रश्न विचारलाय. तर एबीसीडी आपल्याला काय करावं लागेल मांडून घ्यावं लागेल. एबीसीडी मांडण्यासाठी तुम्हाला संपूर्ण एबीसीडी काय पाहिजे तर पाठ पाहिजे तरच तुम्ही काय मांडू शकतात एबीसीडी व्यवस्थित मांडू शकतात. लक्षात. या पद्धतीने तुम्ही एबीसीडी मांडू शकतात. ठीक आहे वर मांडू मी तुमच्या लगेच लक्षात येईल. ठीक आहे म्हणजे आपल्या लिहिण्याला पण जागा पुरली पाहिजे ओके. चला द्या एक लक्ष विद्यार्थी मित्रांनो. या पद्धतीने तुमची एबीसीडी पाठ पाहिजे कारण की लिहिण्यासाठी आपल्याला वेळ जाईल त्यामुळे मी डायरेक्ट फोटो अपलोड केला. चला आता आपला प्रश्न काय दिला नीट समजून घ्या. एन टी झेड
म्हणजे पहिला त्याच्यानंतर दुसरा ए जी एम, तिसरा डी जे पी आणि चौथा सी जी एम. यामध्ये विसंगत गट कोणता? म्हणजे वेगळा पद ओळखायचं. काय ओळखायचंय? वेगळा. 1 नंबर 2 नंबर 4 नंबर अशा पद्धतीने वेगळं. चला मग आता याचं लॉजिक काय ते बघूया आपण. सर्वप्रथम आता इकडे लक्ष द्या, एन नंतर त्याने काय घेतला? टी घेतला. आता इकडे कुठे एन इकडे दिसतोय? ओके, एन दिसतोय एन इकडे सर्वांना. त्याच्यानंतर टी म्हणजे 1 2 3, त्यानंतर 4, 4 नंतर 5, नंतर 6. किती घेतला? 6वा घेतला. मग आपण इकडे लिहून घेऊया 6वा. त्याच्यानंतर टी नंतर काय? झेड. आता टी नंतर झेड. मग 1 2, त्यानंतर 3, 3 नंतर 4, 4 नंतर 5, 5 नंतर 6वा अक्षर. बरोबर आहे. म्हणजे लॉजिक आपल्याला इकडं भेटलंय. आता किती नंबरचा आपण? 2 नंबरचं बघूया. चला 2 नंबर. ठीक आहे, हे पुसून टाकतो. ठीक आहे, 2 नंबर. आता 2 नंबर ए नंतर जी घेतला. बरोबर आहे. ए नंतर जी म्हणजे ए आहे. बरोबर आहे. 1 2 3 4 5 आणि 6. किती घेतला? 6. लॉजिक सारखं लागतंय. 6. ठीक आहे. मग आता जी नंतर एम घेतलाय. काय घेतलाय? एम. तर जी नंतर एम घेतलाय म्हणजे 1 2 3 4 5 आणि 6. बरोबर, 6 नंबरचा अक्षर येत आहे. मग आता पुढे जाऊया आपण. पुढला 3 नंबर बघूया. 3 नंबर. ठीक आहे. आता 3 नंबर काय दिलंय हे पुसून घेऊया. ठीक आहे. 3 नंबर काय दिलाय? डी नंतर जे दिलाय. बरोबर आहे. तर डी कुठे? इड. म्हणजे अक्षर सोडून द्या. 1 2 3 4 5 आणि 6. इड पण 6 लागतंय. मग आता जे नंतर पी घेतला. मग जे सोडून द्या. मग 1 2 3, इकडे काय येईल? 4 5 आणि 6. अरे बरोबर आहे इकडं पण. ओके, इकडं पण बरोबर आहे. आता राहिला आपला 4 नंबर. आता 4 नंबर आपण व्यवस्थित समजून घेऊया. आला आपला 4 नंबर. सी नंतर जी घेतलाय. काय घेतलाय? सी नंतर काय घेतलाय? जी घेतलाय. मग आता सी कुठे? इकडे दिसतोय. त्याच्यानंतर जी म्हणजे 1 इकडे 2 इकडे 3 आणि इकडे 4. किती अक्षर घेतलंय? 4था अक्षर घेतलंय. आणि मग आता जी नंतर काय घेतलाय? एम घेतलाय. मग जी सोडून द्या. 1 2 3 4 5 आणि 6. किती घेतलंय? 6. म्हणजे इकडे तुम्हाला लगेच संबंध काढल्यानंतर इकडे लगेच तुमच्या लक्षात आलंय संपूर्ण पहिलं पण किती 6 ने पुढे घेतलं, 2 ने 6 ने पुढे घेतलं, 6 ने पुढे घेतलं. पण चौथ्याचा विचार केला, पहिलं किती 4 ने घेतलं, नंतर किती घेतलं? 6 ना. म्हणजेच वेगळं पद, विसंगत पद कोणचं येईल? तर 4 नंबर पर्याय. ओके, समजलं विद्यार्थी मित्रांनो? या पद्धतीने हे उदाहरण सोडवायचे असतात. यासाठी तुम्हाला काय एबीसीडी पाठ असणं गरजेचे आहे. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. तर चला प्रश्न काय विचारला समजून घेऊया. जर ए आणि बी चे वयांचे प्रमाण 3:5 आहे, 10 वर्षानंतर त्यांचे वयांचे प्रमाण 31:45 असेल तर त्यांचे सध्याचे वय किती? एकदम शॉर्ट ट्रिक्स मध्ये सांगतो विद्यार्थी मित्रांनो. चला तर मग इकडे लक्ष द्या. आता आपल्याला काय दिलाय? ए दिलाय. बरोबर आहे. ए दिलाय. ए नंतर बी दिलाय. ओके, ए नंतर बी दिलाय. सर्वांना दिसतंय? ओके. मग आता त्यांचे प्रमाण दिलेले किती? 3:5. मग 3:5 आणि 10 वर्षानंतर नंतर विचारलं त्यांचे वयांचे प्रमाण. परत त्यांचे वयांचे प्रमाण दिलेले किती दिले? वेगळा पेन वापरतो मग तुमच्या लगेच लक्षात येईल. 31:45 लक्षात. आता 10 वर्ष या शब्द वापरलाय. काय वापरलाय? 10 वर्षानंतर. म्हणजेच काय करा, या संख्येमधून, ठीक आहे, 31 आणि 45 मधून काय करा? 10 वर्ष. बरोबर आहे. 10 वर्ष काय करा? वजा करा. 10 वर्षानंतर वजा करा. ठीक आहे, वजा करा. मग चला आता आपण वजा करूया. ठीक आहे. मग आता 31 मधून 10 वजा करा, तुमचं उत्तर भेटल. त्यानंतर
45 मधून 10 वजा करा, तुमचं उत्तर भेटेल. आता 45 मधून 10 गेली, सांगा मला किती राहतात? तर किती राहतात? 35. आणि 31 मधून 10 गेली तर किती राहतात? 21. म्हणजेच तुमचं काय विचारलं होतं असेल तर त्यांचे सध्याचे वय किती? सध्याचे वय किती आले? 21 35. म्हणजेच योग्य पर्याय क्रमांक किती? 1 नंबर आपला योग्य पर्याय क्रमांक आलेला आहे. समजलं विद्यार्थी मित्रांनो? या पद्धतीने असे उदाहरण सोडवायचे असतात. लक्षात? मग हेच प्रकरणाचे तुम्हाला व्हिडिओ डीप मध्ये पाहिजे असेल किंवा शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने बघायचे असेल तर आपले स्वप्नील वाघ सर हे ऍप प्ले स्टोअर जाऊन डाउनलोडिंग करा आणि त्यावर संपूर्ण हे प्रकरण अंकगणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण अगदी शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने संपूर्ण प्रकरण आपण अपलोड केलेले आहे. चला सर मग न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. आता आपल्याला पुढील प्रश्न काय विचारलाय तो आपण व्यवस्थित समजून घेऊया. 2 तास 30 मिनिटे व 15 सेकंदामध्ये एकूण किती सेकंद असेल? अशा पद्धतीने आता आपल्याला काय करायला लावलं? रूपांतर सेकंदामध्ये रूपांतर करायला लावलं. कशामध्ये? सेकंदामध्ये. मग आता इकडे आपल्याला काही बेसिक गोष्टी माहित पाहिजेत. बेसिक गोष्टी म्हणजेच काय? तर तुम्हाला 1 मिनिट बरोबर आहे, 1 मिनिट, 1 मिनिटामध्ये किती सेकंद असतात ते माहित असणं गरजेचं आहे. एका मिनिटात किती सेकंद? तर 60 सेकंद. किती असतात? 60 सेकंद. हे सर्वांना माहिती आहे. ओके. मग आता त्याच्यानंतर पुढं आता 1 तास, एका मिनिटात तुम्हाला कळले 60 सेकंद असतात. मग आता एका तासात बरोबर आहे, एका तासात किती सेकंद असतात? 1 तास म्हणजे किती मिनिटं विद्यार्थ्यांनो? तर 60 मिनिटे. किती मिनिटे? 60 मिनिटे. मग आता 60 मिनिटामध्ये किती सेकंद असतात? तर 36. किती असतात? 36. बरोबर आहे, 36 सेकंद. सेकंद. ठीक आहे, या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. मग आपल्याला किती विचारले? 2 तास व्हिडिओ विचारले. किती विचारले? 2 तास. तर चला मग इकडे लक्ष द्या. आता आपण काय करूया? 1 तासातले भेटले आपल्याला. ओके. मग तिकडे काय? 2 तास. बरोबर आहे, 2 तास. आता मग मला सांगा 2 तास म्हणजे एका तासात 36, 36 दून 72. किती आले? 72 सेकंद. 72 सेकंद. लक्षात? आता पुढे काय दिलं आपल्याला? 30 मिनिटे. आता बरोबर आहे, 30 मिनिटे. आता आपल्याला काय करायचंय? 30 मिनिटे. बरोबर आहे, मिनिटे. आता 30 मिनिटेला किती गुणिले करावं लागतील विद्यार्थी मित्रांनो? आपण 1 मिनिटाला 60 सेकंद म्हणजे किती करावं लागतील? गुणिले 60. मग आता 30 गुणिले 60 केलं म्हणजेच आपलं उत्तर किती येतंय? तर 1800. किती येतंय? 1800 सेकंद. किती आले? 1800 सेकंद. 1800 सेकंद. ठीक आहे. आता शेवटचे आपल्याला काय दिलेले? 15 सेकंद. म्हणजेच आता हे 15 सेकंद कशात? याच्यात डायरेक्ट काउंटर केले तरी काय अडचण नाही. 15 सेकंद. आता सेकंद काढण्यासाठी सेकंद काही गरज आहे का? तर नाही. मग चला बरं आता यांची आपण सरळ सरळ काय करूया? बेरीज करूया. आता पहिल्यांदा 2 तासाचे आपल्याला किती भेटले? 7200. बरोबर आहे. मग आता 7200. त्याच्यानंतर 30 मिनिटाचे किती भेटले? 1800 सेकंद. बरोबर आहे, हे 1800 सेकंद. आणि ऑलरेडी आपल्याला उदाहरणात किती दिलेले? 15 सेकंद. हे 15 सेकंद इकडे मांडा. मग यांची काय करा? आपली सरळ सरळ बेरीज करा. आता सर्वांना बेरीज करता येईल. बेरीज करणं एवढं अवघड काहीच नाही विद्यार्थी. 5 5, 1 1, 8 आणि 2 किती? 9 आणि 1 किती? 10. एक गेला अच्छा, म्हणजे किती आले? 7. 7 आणि 1 किती? 8. 8 आणि 1 किती? 9. म्हणजे उत्तर किती आलं? 9015. म्हणजे योग्य पर्याय क्रमांक किती आपला? 1 नंबर हा योग्य पर्याय क्रमांक आलेला आहे. समजलं विद्यार्थी मित्रांनो? एकदम मी तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने उदाहरण सांगतोय. अजिबात काहीच अडचण नाही. संपूर्ण व्हिडिओ बघत चला शेवटपर्यंत, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण डाऊट या आपल्या प्रश्नपत्रिकेतून क्लिअर होतील. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न काय दिलाय तो समजून घेऊया. जर एका शहरांच्या लोकसंख्येची वाढ 20,000 वरून 25 झाली तर त्यांचे वाढीचे प्रमाण किती? आता वाढीचे प्रमाण काढायला लावले. यो पण मी तुम्हाला काय करतो? शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने सांगतो. पण इकडे काही गोष्टी तुम्हाला एकदम जाऊ द्या, काही सूत्रानुसार मी डायरेक्ट सांगतो.
बरोबर आहे, लोकसंख्येतील वाढ. लोकसंख्येतील वाढ आणि भागिले काय येणार आपलं, तर लोकसंख्या काय येणार, लोकसंख्या. ठीक आहे, आणि याला गुणिले काय प्रमाण काढायला लावलं म्हणजे गुणिले किती, 100. ठीक आहे, आता इकडे लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. मग आता मला सांगा 20,000 वरून किती झाली, 25,000. म्हणजे या दोघांची काय करा, वजाबाकी. म्हणजे 25,000 वजा किती, 20,000, या दोघांची वजाबाकी केली तर किती येणार आहे, 0 राहिला बाकी. ओके, मग आता किती भेटणार आहे आपल्याला, तर 5,000. किती भेटणार आहे, 5,000. ठीक आहे, मग आता इकडे लक्ष द्या. आता लोकसंख्येची वाढ किती झाली, 5,000. बरोबर आहे, मग आता आपण हे काय करूया, 5,000 मांडून घेऊया. मग आता 5,000 भागिले लोकसंख्या किती आहे, तर 20,000. किती आहे, 20,000. 2, 3 आणि 4 आणि गुणिले किती येतील, तर 100. किती येतील, 100. प्रमाण काढायचं आहे ना. मग आता चला या भाग देऊया आपण. मग आता नियमाने खाली किती शून्य आहे, 3 शून्य. बरोबर आहे, हे 3 शून्य कट केले, वरले हे 2 आणि हे 2 झाले. ओके, तर राहिलेल्या संख्या आपण काय करूया, लिहून घेऊया. राहिला आपल्या जवळ काय राहिलं फक्त, तर 50 गुणिले 1 भागिले किती, 2. किती राहिले, 2. मला सांगा तिकडं आपण भाग दिला विद्यार्थी मित्रांनो, बे एक बे, बे एक बे, बे दुन 4, एक उरला, बे पंच 10 आणि 25 गुणिले 1 करा तरी उत्तर किती येणार आहे, 25 येणार आहे. म्हणजे उत्तर किती आलं तुमचं विद्यार्थी मित्रांनो, प्रमाण तर 25%. समजलं, या पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा असतो. म्हणजे योग्य पर्याय क्रमांक किती, 3 हे तुमचं योग्य पर्याय क्रमांक आहेत. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. आता आपल्याला पुढील प्रश्न काय विचारलाय तो आपण व्यवस्थित समजून घेऊया. आता 28% काय विचारलं, 28% गुणोत्तराचे रूपांतर, बरोबर आहे, स्वरूपात रूपांतरित करा. स्वरूपात रूपांतर म्हणजे गुणोत्तरात रूपांतर असंच आपल्याला म्हणावं लागेल. आता एकदम सोप्या पद्धतीने सांगतो, किती दिले मला, 28%. म्हणजे काय मांडणार तुम्ही, 28%. बरोबर आहे, 28%चा अर्थ काय होतो, भागिले, भागिले किती, 100. बरोबर आहे, भागिले 100. चला आता आपण भाग देऊया. मग आता भाग देण्यासाठी संख्येच्या एकक स्थानी 8 आणि 0 म्हणजे 100% 2ची कसोटी लागते. 2ची कसोटी काय म्हणते, संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 असेल तर त्या संपूर्ण संख्येने कितीने भाग जाईल, 2 ने पूर्ण भाग जातो. म्हणजे चला 2 ने आपण भाग देऊन घेऊया. बे एक बे, बे पंच 10, 0 जशाला तसेच. बे एक बे, बरोबर आहे, बे चोक 8. आता आपल्याजवळ काय राहिले, 14 भागिले किती, 50 आले, 14 भागिले 50. आता मला सांगा अजून कोणत्या संख्येने भाग जाईल, परत 2ची कसोटी, संख्येच्या एकक स्थानी 4 आणि किती आहे, 0 आहे. म्हणजे 100% 2 न भाग जाईल. मग बे एक बे, बरोबर आहे, बे दुन 4, एक उरला, बे पंच 10. आता बे साती, बरोबर आहे, बे साती 14. म्हणजे आपल्याजवळ काय आलं, 7/25. मग याचे गुणोत्तरामध्ये रूपांतर करणार. मग आता गुणोत्तरामध्ये रूपांतर केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर किती येणार, 7/25. आलं लक्षात, 7/25 हे तुमचं येणार उत्तर. म्हणजेच योग्य पर्याय क्रमांक किती आपला, तर 1 नंबर हा योग्य पर्याय क्रमांक आहे. लक्षात, म्हणजे फक्त भाग द्यायचा होता. काय करायचं होतं तुम्हाला, भाग द्यायचा होता. तर चला जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्न आपल्याला काय तो आपण समजून घेऊया. जर 2, 9 त्याच्यानंतर 4x असेल तर
एक ची व्हॅल्यू काय असेल. आता एक ची व्हॅल्यू काढायला लावली. काय काढायला लावली? एक ची व्हॅल्यू. एकदम शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने सांगतो. आजपर्यंत हे गणित तुम्हाला कोणी सांगितलं नसत, तर मी एकदम शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने सांगतो. 2, ठीक आहे, 2 नंतर काय दिलाय? 9, 9 नंतर त्यानंतर 4 नंतर काय दिला? x. x ची व्हॅल्यू काढायची आहे. तर चला एकदम शॉर्ट ट्रिक्स पद्धत समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो, कशा पद्धतीने सोडवायची. सर्वप्रथम ह्या दोघांचा गुणाकार करायचा. काय करायचा? गुणाकार. लक्षात. त्याच्यानंतर पुढली स्टेप काय करायची? या संख्यांचा काय करायचा? तर 2 गुणिले x करायचा. ठीक आहे, मग आता आपण करूया. चला मग आता बरोबर आहे. मग आता 9 गुणिले 4, ठीक आहे, 9 गुणिले 4 बरोबर 2 गुणिले x, ठीक आहे, इथपर्यंत आले. मग आता इकडे आपण काय करणार? गुणाकार. 9 चौक 36 बरोबर हे 2 गुणिले x म्हणजे किती? 2x. आले इथपर्यंत सर्व विद्यार्थी. तर चला आता पुढली स्टेप काय करणार? आता ही इडली क्रिया आहे, बरोबर आहे. आता हे 2x म्हणजे इकडे कशात? गुणाकार. बरोबरच्या इकडे आल्यानंतर ते काय होणार आहे? भागाकारात. म्हणजे 36 भागिले किती? 2. लक्षात. 36 भागिले किती? 2. मग आता एक लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, आपण भाग देऊया. मग आता संख्येच्या एक स्थानी 6 आहे आणि 2 आहे, म्हणजे 100% कितीने भाग जाईल? तर 2 ने भाग जाईल. आता 2 ने भाग देऊया. बे एक बे, बे एक बे, किती बाकी उरली? 1 उरली. बे 8 16, म्हणजेच 1 ची व्हॅल्यू किती आली? 18. म्हणजे तुम्ही असं पण लिहू शकतात किंवा तुम्ही x बरोबर 18 या पद्धतीने पण लिहू शकतात. म्हणजेच योग्य पर्याय क्रमांक किती? 2 नंबर आपला योग्य पर्याय क्रमांक आहे. या पद्धतीने आपण शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने हे गणित सोडवत असतो. कारण की हेच गणित तुम्हाला आपण एक प्ले स्टोअर वर जाऊन तुम्ही स्वप्नील वाकसर हे ऍप डाउनलोडिंग नसेल केलं तर जरूर करा, जेणेकरून तुम्हाला हे गणित आपण संपूर्ण प्रकरण अगदी शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने आपल्या स्वप्नील वाकसरच्या ऍप वर डाउनलोडिंग केलेले आहे. म्हणजे तुमचे डाऊट क्लिअर होतील. वारंवार मी का सांगतो विद्यार्थी मित्रांनो? कारण तुमचे डाऊट क्लिअर होतील. काय होतील? डाऊट क्लिअर होतील. हे ध्यानात राहू द्या. आणि तुमचा 100% फायदा होईल. हे ध्यानात राहू. चला जाऊया आपण आता पुढल्या प्रश्नाकडे. आता पुढला प्रश्न आपण नीट आधी समजून घेऊया. आता इथे आपण एबीसीडी वरला प्रश्न दिलेला आहे. या प्रश्नांचं नीट निरीक्षण केलं, व्यवस्थित नीट निरीक्षण करा बरं विद्यार्थी मित्रांनो. तर काय दिसतोय? या जी दिलेला आहे, जी डायरेक्ट शेवट घेतलेला आहे, त्याच्यानंतर एफ घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर सी घेतलेला आहे. म्हणजे काय दिसतंय? उलटा क्रम लावलेला आहे. मग आता मला सांगा, उलटा क्रम लावल्यानंतर आर पुढे जाईल तर शेवट जाईल. मग आर आला शेवट. ओके, त्याच्यानंतर काय येईल? पी येईल आणि त्याच्यानंतर काय येईल? जे येईल. बघा बरं, असा पर्याय कुठं दिसतोय का तुम्हाला? असा पर्याय कुठं दिसतोय का? ओके, पर्याय क्रमांक किती? 2 नंबर हे तुमचं आ बरोबर उत्तर आहे. समजलं? एकदम साधं लॉजिक लावलेलं. लक्षात. तर चला जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. आता आपल्याला प्रश्न काय विचारलाय नीट आपण समजून घेऊया. तर संख्यांची मी काय करतो? आधी मांडणी करतो. इकडे वर सोडवता येणार नाही, मला संख्यांची मांडणी करतो. 10, 10 नंतर 15, ठीक आहे, 15 नंतर 25 आणि 25 नंतर 45 आणि 45 नंतर 85 आणि 85 नंतर काय? प्रश्नचिन्ह. अशा पद्धतीने आपल्याला काय दिलाय? तर प्रश्न विचारला आहे. मग चला प्रश्न सोडूया. आता याला लॉजिक. मग 10 मध्ये काय टाकल्यानंतर 15 येणार आहे, 15 मध्ये काय टाकल्यानंतर 25 येणार आहे, हे आपल्याला काय करायचंय? सोडवायचं आहे. चला आता मग मी तुम्हाला सांगतो, इकडे आपण वजाबाकी केली तर ह्या 10 मध्ये किती मिळवलेले? तर 5 मिळवलेले, बरोबर आहे. तो 15 आले. लक्षात. आणि ह्या 15 मध्ये किती मिळवले? 10 मिळवले, म्हणजेच किती आले? तर 25 आले. आणि या 25 मध्ये किती मिळवावे? म्हणजेच 45 येतील, म्हणजेच किती? 20 मिळवले, म्हणजेच किती आले? 45 आले. म्हणजे याचा संबंध दिसतोय. 5 5 जुन 5, 5 त्याच्यामध्ये पर 5 10, 10 मध्ये परत 20. आता 20 मध्ये किती मिळवणार तुम्ही? तर 40 मिळवले, म्हणजेच तुमचे किती आले? तर 85 आले. आणि आता 85 मध्ये किती मिळवायचे?
80 मिळवायचे म्हणजेच आता विद्यार्थी मित्रांनो इकडे लक्ष द्या. आता हे किती आपले 85. 85 मध्ये किती मिळवायचे 80. मग आता इकडे लक्ष द्या 80 आपण मिळवूया. 5 5 8 8 16 म्हणजे उत्तर किती आलं 165. म्हणजे आपल्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी काय उत्तर येईल 165. 165. मग दिसतोय पर्याय कुठं तर 2 नंबर हा पर्याय आपला योग्य उत्तर दिसत आहे. समजलं विद्यार्थी मित्रांनो. एकदम शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने सांगतो विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला येत्या पोलीस भरतीला 100% फायदा होईल 100%. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. तर चला प्रश्न काय दिलाय आपण व्यवस्थित समजून घेऊया. तर प्रश्न आपल्याला दिलाय डी के एफ ई एच यू आणि प्रश्न चिन्ह दिलाय. मग आता यासाठी आपल्याला काय मांडावं लागेल तर एबीसीडी मांडून घ्यावं लागेल. मग यासाठी एबीसीडी मांडण्यासाठी तुम्हाला ची एबीसीडी झेड पर्यंत पाठ असणं गरजेची आहे. तरच तुम्ही काय करू शकतात व्यवस्थित मांडू शकतात. लक्षात विद्यार्थी मित्रांनो. तुमची झेड पर्यंत एबीसीडी पाठ असेल तरच तुम्ही व्यवस्थितरित्या मांडू शकतात. तर चला द्या एक लक्ष. आता मी व्यवस्थित प्रश्न काय करतो लिहून घेतो आणि मग आपण काय करूया सोडवण्याचा प्रयत्न करूया. आपल्याकडे काय दिलाय डी नंतर के बरोबर आहे. मग एफ नंतर काय एन आणि त्याच्यानंतर पुढं एच आणि हा काय क्यू आणि त्याच्यानंतर प्रश्न चिन्ह. तर चला विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये लॉजिक काय ते आपण काय करूया व्यवस्थित समजून घेऊया. आता इकडे लक्ष द्या. आता डी नंतर काय घेतला एफ. आता डी कुठं दिसतोय तुम्हाला इड. त्याच्यानंतर 1 आणि 2 किती दुसरा अक्षर म्हणजे 1 आणि दुसरा अक्षर किती घेतलं 2 ने प्लस घेतलं. ओके. त्याच्यानंतर एफ नंतर काय घेतला एच म्हणजे इडून 1 आणि 2 म्हणजे किती 2 ने प्लस अक्षर घेतलं. आता याच्या पुढे तुम्ही 2 प्लस जा आलं तुमचं उत्तर. मग आता हे सोडून द्या 1 आणि 2 म्हणजेच किती येणार तुमचा तर जे येणार आहे. काय येणार जे. ठीक आहे. पहिलं लॉजिक भेटलं. आता आपण दुसरं लॉजिक शोधूया. द्या एक लक्ष हे पुसून टाकूया. ठीक आहे. आता के नंतर काय घेतला एन घेतला बरोबर आहे. के कुठे दिसतो इड. के सोडून द्या. त्याच्यानंतर काय घेतला एन म्हणजे 1 बरोबर. त्यानंतर 2 आणि त्यानंतर तिसरं अक्षर घेतलं म्हणजे किती काय केलं 3 ने प्लस केलं बरोबर आहे. मग आता एन नंतर यू घेतलं बरोबर आहे. म्हणजे एन सोडून द्या म्हणजे 1 2 आणि 3 म्हणजे 3 ने काय घेतलं प्लस अक्षर घेतलं. आता क्यू पासून काय येणार तिसरं अक्षर क्यू सोडून द्या म्हणजेच 1 2 आणि 3 म्हणजेच काय येणार तुमचा टी येणार. म्हणजेच तुमचं जे टी असा पर्याय कुठे दिसतोय पर्याय क्रमांक 2 हे तुमचं योग्य उत्तर आहे म्हणजे बरोबर उत्तर आहे. समजलं विद्यार्थी मित्रांनो. या पद्धतीने लॉजिक सापडायचं असतं. त्यासाठी एबीसीडी अशी तुम्हाला मांडून घेणं गरजेचे असतं. ठीक आहे. चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. तर आता आपल्याला पुढील प्रश्न काय दिलाय तो आपण व्यवस्थित समजून घेऊया. जर JULY हे VKZM असे लिहिले तर JUNE कसे लिहाल. आता यासाठी आपण काय करूया यासाठी काहीतरी लॉजिक लावलेलं आहे. अक्षर थोडे असे आलटून पलटून उलटे पालटे किंवा ह्या पद्धतीने दिसतात. मग आता यासाठी पण आपण काय करूया एबीसीडी मांडून घेऊ. ठीक आहे. ठीक आहे. सर्वांना दिसते. ओके. आता इकडे यांचा विचार केला बरोबर आहे. जे नंतर काय घेतलाय व्ही. आता इकडे जे
आणि त्याच्यानंतर डायरेक्ट व्ही घेतलाय, म्हणजे यांचा संबंध कुठंच काही लागत नाही, बरोबर आहे. पण यांची एका खाली एक मांडणी करून बघू बरं. आता यांची काय करूया, एका खाली एक मांडणी करून बघू बरं. मग आता जे यू एल वाय, ठीक आहे. त्यानंतर व्ही के झेड आणि यम, ठीक आहे, यम. आता ही मांडणी आपण बघितल्यानंतर आता इकडे एक लक्षात घ्या, आता इकडे काय दिसतोय, जे, इकडे जे दिसतोय, जे नंतर लगेच काय के, जे नंतरचा के इकडे घेतला, लक्षात विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. पेनचा वेगळा वापर करतो म्हणजे तुमच्या लवकर लक्षात येईल. जे च्या ऐवजी काय इकडे काय घेतला लगातारचा के. आता इकडे जरा यल दिसतोय, बरोबर, यल लगतचा काय घेतला, यम दिसतोय, यम. आणि इकडे बघा यू, यू नंतर लगेच काय घेतला, व्ही, म्हणजे इकडे दिसतोय. आता इकडे काय दिसतोय, वाय, वाय लगतरचा काय घेतला, झेड, म्हणजे ह्या पद्धतीने आपण संबंध लिहू शकतो. चला मग जाऊ आपण आपल्या प्रश्नाकडे. आता आपल्याला हा प्रश्न दिलेला आहे, तिची व्यवस्थित आपण काय करूया, मांडणी करूया. मग आता जे यू एन आणि ई, आता तुम्हाला मांडणी समजली, तुम्ही फक्त काय करणार, व्यवस्थितरित्या मांडून घेणार. मग आता इडला चे, बरोबर आहे, पुसून टाकतो म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल, ठीक आहे. जे नंतर काय येणार, के, आला इड के, ओके. आता इड पण काय ह्या पद्धती, बरोबर आहे. यन नंतर काय येणार, ओ, आला ओ. आता वेगळ्या पेनचा वापर करतो म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल. यू नंतर काय इड, यू नंतर सॉरी, यू नंतर काय दिसतोय, व्ही, म्हणजे इड काय आला तुमचा व्ही. आणि नंतर ई नंतर काय दिसतोय इड, ईच्या पुढे, तर ईच्या पुढे काय दिसतोय, यप, आला इड यप. म्हणजेच तुमचा अक्षर व्ही के यप ओ असा पर्याय कुठे दिसतोय, बघा बरं, कुठे दिसतोय असा पर्याय, पहिला पर्याय आपला योग्य उत्तर आहे. समजलं विद्यार्थी मित्रांनो. अशा पद्धतीने आपल्याला काय शोधावं लागतं, तर लॉजिक शोधावा लागतं. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. आपल्याला हे उदाहरण दिलंय व्यवहारी अपूर्णांक, त्यालाच आपण साधा अपूर्णांक म्हणतो. म्हणजे व्यवहारी अपूर्णांकांची बेरीज वजाबाकीचं उदाहरण दिलेलं आहे. मग याचं वाचन आपण कसं करू शकतो, 1/12 अधिक 1/15 अधिक 1/20 या पद्धतीने. आता वरला काय असतो तुम्हाला माहित पाहिजे, वरला काय असतो, अंश, बरोबर, आणि खालला काय असतो, तर छेद, बरोबर आहे, अंश आणि छेद. आता आपण काय करूया, पहिले 1/12 आणि 1/15 यांची बेरीज करूया, नंतर मग 1/20 ची बेरीज करूया. तर मग चला याला 2-3 पद्धतीने सोडवता, तर लसावी पद्धतीने सोडवता आणि तिरकस गुणाकार करून पण सोडवता येतं. मग याच्या लसावी पद्धतीने सोडवायचं ठरलं तर खूप मोठं जाईल. आपण काय करूया, तिरकस पद्धतीने सोडूया. मग आता पहिला आपला 1/12 प्लस 1/15. आता यांचा काय करायचा विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तर यांचा करायचा तिरकस गुणाकार, ठीक आहे, या पद्धतीने यांचा तिरकस गुणाकार. मग आता 12 गुणिले 1, आता मध्ये कसलं प्लसचं चिन्ह आहे म्हणून प्लसचं, ब्रॅकेट मध्ये परत 15 गुणिले 1, ब्रॅकेट कंप्लीट, आणि या संपूर्ण संख्येला भागिले खाल्ल्या दोन्ही संख्या म्हणजे 12 आणि 15 यांचा गुणाकार. मग 12 गुणिले 15, ठीक आहे. मग आता कोणत्याही संख्येला 1 ने गुणलं तर उत्तर काय येतं, 30 संख्या येते, हे सर्वांना माहित आहे. 12 गुणिले 1 म्हणजेच किती, 12 प्लस 15 गुणिले 1 म्हणजेच किती, 15, आणि या संपूर्ण संख्येला भागिले 12 गुणिले 15. आता या गुणाकार तुम्हाला जमत नसेल विद्यार्थी मित्रांनो तर इकडे लक्ष द्या, गुणाकार कसा करायचा.
12 गुणिले 15. चला द्या एक लक्ष. मग आता 5 एक 5, 5 दून 10, म्हणजे 5 एक 5, 5 दून 10, एक गेला. अच्छा, 5 5 आणि 1 6. आता आपल्याला काय करायचं, 1 ने गुणायचं, म्हणजेच काय करणार आपण, गुणाकाराची खोली किंवा शून्य देणार. एकाचा पाडा 2 लोक म्हणजे 2, एकाचा पाडा एका लोक म्हणजे किती, 1. 3 ची काय करणार आपण, बेरीज करणार. 0शी 0, 6 2 किती 8, आणि 1शी 1, म्हणजे यांचा गुणाकार किती आला, 180. किती आला, 180. ठीक आहे. आता हे समीकरण भेटलं आपल्याला. पण आपण हे समीकरण भेटण्यासाठी आता आपल्याला 15 आणि 12 ची बेरीज करावं लागेल. काय करावं लागेल, 15 आणि 12 ची बेरीज. मग आता 15 आणि 12 ची बेरीज केली विद्यार्थी मित्रांनो, मला सांगा 15 आणि 12 ची बेरीज किती येते, 27. किती येते, 27. मग 27 छेद किती, 180. आता 27 छेद 180 आपल्याला व्यवहारी अपूर्णांक भेटला. यालाच आपण साधा अपूर्णांक असे म्हणतो. आता यांना भाग जाईल का, तर जाईल. का, संख्येच्या एकक स्थानी काय दिसतोय, 0 दिसतोय आणि 7 दिसतोय. आणि म्हणजे यांचा विचार केला 18 आणि 27 तीनाच्या पाड्यात येत आहे, म्हणजे 100% या संख्येला 3 ने भाग जाईल, तर 3 ने पूर्ण भाग जाईल. मग आता आपण आधी काय करूया, भाग देऊन घेऊया. मग 27 छेद किती, 180. ठीक आहे. मग आता भाग देण्याच्या इकडे लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, कसा द्यायचा. मग 3च्या पाड्या 27 किती नंबरला येतात, 3 7, बरोबर आहे. 3 7, मग 3 1 3, 3 7, 3 9 3 12, 3 8 15, 3 6 18, 3 7 21, 3 8 24, 3 9 27, आणि 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 8 15, 3 सक 18, आणि 0 जशाला तसाच. म्हणजे आता उत्तर काय आलं तुमचं, 9/60. आता 9/60 ला पूर्ण भाग जाईल का, तर जातो विद्यार्थी मित्रांनो. मग कसा जातो, संख्येचे एकक स्थानी 0 आणि 9, म्हणजे त्या संख्येच्या पाड्यात 3च्या पाड्यात 9 आणि 6 येतो. 100% कितना भाग जाईल, तर 3 ने. मग 3 1 3, 3 2 6, 3 त्रिक किती, 3 त्रिक 9, आणि 3 1 3, 3 2 6 किती आले, मग आपला 3/20 हा पर्याय आला. संपूर्ण कोणचं, हे दोन समीकरण सोडवले तर याचं उत्तर किती भेटलं विद्यार्थी मित्रांनो, 3/20. आलं लक्षात. मग तिथे लक्ष द्या, आपल्याला ते भेटलं. मग आपण त्याची काय करूया, इकडं मांडणी करून घेऊ. एक लक्ष. मग आता 3/20 आणि त्यानंतरचा पर्याय काय, 1/20. हा तिथं प्लस, तिथे एक व्यवहारी अपूर्णांकांचा नेम आहे, जेव्हा पाया समान असेल, काय पाया म्हणजे काय, छेद समान असेल, तेव्हा छेद काय करावा, एकदाच लिहावा. काय करावा, एकदाच लिहावा. मग आता मी काय, छेद समान आहे म्हणून छेद काय करतो, एकदाच लिहतो, आणि दोघांची काय करतो, बेरीज. 3 आणि 1 ची बेरीज, 3 आणि 1 ची बेरीज किती आली, 4, आणि 4 छेद किती, 20. आता या संख्येला भाग जाईल का, तर जातो. मग आता आपण काय करूया, भाग देऊया. मग 4 1 4, 4 5 20, म्हणजेच उत्तर किती आलं आपलं, 1/5. किती आलं, 1/5. असा पर्याय कुठे दिसतोय, योग्य पर्याय क्रमांक किती, 2 नंबर हे आपलं बरोबर उत्तर आहे. समजलं, काय दाटीने झाली विद्यार्थी मित्रांनो, एकदम उदाहरण आपण व्यवस्थितरित्या पद्धतीने सोडवलं आहे. आता हे व्यवहारी अपूर्णांक, पूर्ण एकता अपूर्णांक, त्याच्यानंतर दशांश अपूर्णांक, अखंडित अपूर्णांक, म्हणजे वारंवार आवृत्ती अपूर्णांक, म्हणजे व्यवहारी अपूर्णांकांचे जेवढे प्रकार आहेत तेवढे आपण स्वप्नील वाकसर या ऍप वर अगदी शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने एकदम बेसिक, जेव्हा हे बेसिक तुमचं कंप्लीट होईल ना, गणितामधल्या संपूर्ण क्रिया जवळजवळ तुमच्या क्रिया कंप्लीट होईल. ठीक आहे. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. प्रश्न काय दिला ते व्यवस्थित समजून घेऊया. दिलेल्या श्रेणीतील अनुपस्थित संख्या निवडा. अनुपस्थित संख्या निवडायची पर्यायांपैकी, पण याच्यामध्ये लॉजिक काय ते आपल्याला काय करावं लागेल, शोधावा लागेल. तर चला मग मी इकडे संख्या लिहून घेतो. 1 2 6, इकडे काय आपला प्रश्नचिन्ह. ठीक आहे. त्यानंतर 120, त्यानंतर 720. आता इकडे लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. तर याच्यामध्ये लॉजिक काय ते आपल्याला काय करावं लागेल, आधी शोधावा लागेल.
मग आता 1 चा आणि 2 चा संबंध काय, बरोबर आहे. 1 चा आणि 2 चा संबंध काय ते शोधावं लागेल. मग आता मी म्हणलो 1 गुणिले 2 करा, बरोबर आहे. 1 गुणिले 2 करा म्हणजेच 2 आले. पुढं, ठीक आहे, पुढं 2 गुणिले क्रमागत हे 2 घेतले, त्याच्या पुढील संख्या घ्या 3, 3 1 3 3 6 आले. मग त्याच पद्धतीने पुढं मी ठरवलं आता, ठीक आहे, मी ठरवलं पुढं आता, ठीक आहे, 6 गुणिले, बरोबर, 6 गुणिले क्रमागत संख्या कोणची तुमची पुढली, तर 4, बरोबर आहे. क्रमागत संख्या पुढली कोणची, 4. मग 6 1 6 6 12 17 7 चौक 24, रिकामी ठिकाणी किती आली, 24. पण पुढं लॉजिक जसं लागतंय का बघू बरं. लॉजिक जसं त्या पद्धतीने पुढं लागतंय का ते बघू बरं. मग आता 6 घेतले, मग आता 24 गुणिले क्रमागत 4 घेतली, मग इकडं किती येणार, 5. मग आता 24 5 120 येतात. ओके, ज्यांचे पाडेपाठ असतील त्यांना काही अडचण नाही. मग आता पुढं आपण काय घेणार, म्हणजेच 120, बरोबर आहे. 120 गुणिले क्रमागत किती, 6, 6 शून्य आले. ओके, 6 1 7 12, 2 आले, एक कॅरी गेला, 6 6 आणि किती, 7. ओके, गुणाकार एकदम बरोबर येतोय. म्हणजेच ह्या पद्धतीने आपलं काय लागलं, या प्रश्नाचं लॉजिक लागलं आहे. म्हणजे क्रमागत 2 3 4 5 6 घेतले आणि आलेल्या संख्यांचा त्यांनी संग गुणाकार केलेला आहे. म्हणजेच योग्य पर्याय क्रमांक किती आलाय, तर 1 नंबर हे आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. समजलं विद्यार्थी मित्रांनो. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. आपल्याला उदाहरण काय दिले ते व्यवस्थित समजून घेऊया. आता काय दिलंय, 36 34 30 28 24 आणि प्रश्नचिन्ह दिलंय. आता ही संख्या मी काय करतो, खाली व्यवस्थित मांडून घेतो, म्हणजे स्पष्टीकरण आपल्याला व्यवस्थित काढता येईल. 36 36 नंतर 34 34 नंतर 30 आणि 30 नंतर 28 आणि 28 नंतर 24 आणि 24 नंतर प्रश्नचिन्ह. आता या संख्यांचा नीट आपण विचार केला विद्यार्थी मित्रांनो, तर या 36 आणि 24 चा संबंध लावला तर 36 मधून, बरोबर आहे, 36 मधून 2 वजा करा बरं. 36 वजा 2 करा तर किती भेटताय, 34 भेटताय. आणि या 34 मधून आता काय करा, या 34 मधून परत आपण किती वजा करा, 4 वजा करा म्हणजे 30 भेटताय. आणि या 30 मधून काय करा, 30 मधून परत 2 मायनस करा म्हणजे 28 भेटताय. आणि हा 28 मधून लक्षात, परत या 28 मधून 4 मायनस करा म्हणजे किती भेटताय, 24. आणि मग आता तुम्हाला माहितीये, इकडे तुम्हाला भेटलंय 2 वजा केले, 4 वजा केले, 2 वजा केले, 4 वजा केले. मग आता किती वजा करावं लागतील विद्यार्थी मित्रांनो, 2 वजा करावं लागतील. 24 मधून 2 गेले म्हणजे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी किती येणार तुमचे, 22. समजलं लॉजिक. या पद्धतीने ह्या प्रश्नाचं असं लॉजिक लागलंय. म्हणजे योग्य पर्याय क्रमांक किती, 3 आपला योग्य पर्याय क्रमांक आलेला आहेत. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. तर आपल्याला पुढील प्रश्न काय दिलाय तो एक समजून घेऊया. आता हे प्रश्न आपल्याला एबीसीडी वर दिलेला आहे. काय दिलेला आहे, एबीसीडी ला. मग आता यांचं लॉजिक, बरोबर आहे, एबीसीडी वर हा प्रश्न दिलेला आहे, तो आपण व्यवस्थित काय करूया, समजून घेऊ. ठीक आहे, यासाठी आपल्याला एबीसीडी मांडणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता आपण एबीसीडी मांडून घेऊया. ठीक आहे, या पद्धतीने आपण एबीसीडी मांडून घेतली. आता आपण संख्या एबीसीडी मधल्या पहिला संबंध माहित करून घेऊया. काय करूया, पहिला म्हणजेच जी के एच डी एन एल यामध्ये संबंध काय, मग आपण पुढला संबंध त्या पद्धतीने असेल, बरोबर आहे. मग आता जी के एच, बरोबर, त्यानंतर डी एन एल त्यांचा संबंध आपण बघूया काय लागलेला आहे. ठीक आहे, मग आता इकडे जी, बरोबर, जी नंतर डी घातला. आता जी कुठं दिसतोय तुम्हाला, इकडं, बरोबर, जी जी सोडून रिवर्स गेले, 1 2 आणि 3 ना काय आली, 3 ना रिवर्स गेले, बरोबर आहे.
3 दिवस. मग आता पुढला संबंध बघूया. काय दिलाय? के नंतर, बरोबर आहे, के नंतर यन. के नंतर काय दिलाय? यन दिलेला आहे, बरोबर आहे. के दिसतोय, त्यानंतर यन म्हणजे 1 2 आणि 3. पण 3 काय केलंय? प्लस गेले, बरोबर आहे. इकडे 3 काय गेले? प्लस गेले. मग आता पुढला संबंध बघूया आपण. पुढला संबंध एच नंतर काय आला? यन आला. मग एच कुठं दिसतोय? इड. त्याच्यानंतर काय घेतलाय? यन घेतला डायरेक्ट. सॉरी इड सिली मिस्टेक. एच नंतर यल घेतला. मग एच इड दिसतोय, ओके. मग एच नंतर काय? यल 1 2, इकडे काय? 3 नंतर 4. म्हणजे 4 काय घेतलाय? प्लस घेतलाय. काय घेतलाय? 4 काय घेतलाय? त्यांना प्लस घेतलाय. म्हणजे 4 प्लस करा. म्हणजे इकडे संबंध आपल्याला समजलेला, बरोबर आहे. संबंध काय झालाय? इकडे आपला समजला आहे. आता आपण घेऊया पुढील या शब्द. मग आता या शब्द घेण्यासाठी आपण मांडणी करून घेऊया व्यवस्थित. मग आता जी डब्ल्यू एच. आता पुढील संबंध सर्वांना माहिती आहे. किती अक्षर घ्यायचे? पहिले -3 ना घ्यायचे. काय करायचं? -3 ना घ्यायचे. मग आता जी दिसतोय, जी -3 ना करा. मग आता जी कुठे आहे? इड. जी -1 2 आणि 3 म्हणजेच काय येईल तुमचा? तर डी आला. डी, ओके. डी. मग आता डब्ल्यू हे 2 नंबर संबंध काय? 3 ने प्लस करा. डब्ल्यू कुठे? इड, बरोबर आहे. ये सोडू. 1 2 आणि 3 म्हणजेच काय आला तुमचा? झेड. आता एच काय? 4 प्लस, बरोबर आहे. 4 प्लस. मग आता एच कुठे दिसतो? इड. 4 प्लस 1 2 3 आणि 4 म्हणजेच काय येईल तुमचा? तर यल येईल. काय येईल? यल. संबंध झाला. या पद्धतीने काय आहे? या प्रश्नाचा असा संबंध लागतो. डी झेड एल कुठे दिसतोय? मग 2 नंबर पर्याय योग्य पर्याय आहे. समजलं विद्यार्थी मित्रांनो? या पद्धतीने हे प्रश्न असे सोडवायचे असतात. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. विशिष्ट सांख्यिकी भाषेत GHOST हे ONGCB असे लिहिले जाते आणि ABIDE ला UTMRQ असे लिहिले जाते. त्या भाषेत RULES ला कसे लिहिले जाईल? अशा पद्धतीने आपल्याला काय विचारलाय? तर प्रश्न दिलेला आहे. आता यासाठी आपल्याला एबीसीडी मांडणं गरजेचं आहे. आता एबीसीडी आपण व्यवस्थित मांडून घेऊ. ठीक आहे, चला. तर चला विद्यार्थी मित्रांनो, इकडे लक्ष द्या. कारण की आपल्याला जागा थोडी जास्त लागणार आहे, त्यामुळे आपण एबीसीडी थोडी मापात मांडणं गरजेचं आहे. ठीक आहे, चला द्या एक लक्ष. मग आता आपण पहिल्या यांचा संबंध माहित करून घेऊया. काय दिलेला आहे? बरोबर आहे. आपल्याला पहिल्यांदा काय दिलाय? जी, जी नंतर एच, एच नंतर ओ, ओ नंतर यस, यस नंतर टी. लक्षात? थोडे मोठे काढू अक्षर, ओके. थोडे लांब लांब काढतो म्हणजे लवकर तुम्हाला समजेल. जी, जी नंतर एच, एच नंतर ओ, ओ नंतर यस, यस नंतर टी. लक्षात? आता यांचे आपण काय करूया? क्रमांक किंवा नंतर त्याच्या खाली संबंध आलेला काय लिहून घेऊया. इकडे काय आला? ओ, बरोबर आहे. ओ नंतर काय आलाय? एन, एन नंतर काय आलेला जी, म्हणजे लक्षात घ्या आपण हे लिहितो जी, जी नंतर काय आलाय? सी, सी नंतर काय? डी. आता लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. आता यांची आपण काय करूया? एबीसीडी मधले क्रमांक लिहून घेऊया. आता जी बघा बरं, जी किती नंबरला आहे? तर 7 नंबरला आहे. किती नंबरला आहे? जी किती नंबरला आहे? 7 नंबरला.
त्याच्यानंतर एच बघा बरं किती नंबरला आहे, 8 नंबरला. त्याच्यानंतर ओ बघा बरं किती नंबरला आहे, ओ ओ कितीला आहे, 15ला. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढं यस बघा बरं किती नंबरला आहे, 19 नंबरला. ठीक आहे. आणि टी बघा बरं किती नंबरला आहे, 20 नंबरला. ठीक आहे. यांचे क्रमांक आपण मांडले. थोडं वेगळ्या पेननं मांडतो म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल. आता ओ किती आपल्याला माहिती, 15 नंबरला घेतला. एन माहितीये का, नाही. एन किती, 14 नंबरला. ठीक आहे. त्यानंतर जी किती नंबरला आहे, 7 नंबरला. सी किती नंबरला आहे, तर सी 3 नंबरला, 3 नंबर. आणि बी किती नंबरला आहे, 2 नंबर. आता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही संपूर्ण मांडणी केली. ठीक आहे. मग आता इकडे लक्ष द्या. त्या संपूर्ण मांडणीची बेरीज केली, एक लक्ष, संपूर्ण 7 आणि 15 किती होतात, तर 22 होतात. 8 आणि 14 किती होतात, 22 होतात. 15 आणि 7 किती होतात, 22 होतात. 19 आणि 3 किती होतात, 22 होतात. आणि 20 आणि 2 किती होतात, 22 होतात. म्हणजे तुम्हाला लॉजिक काय भेटलंय, संपूर्ण यांची बेरीज किती आली आहे, 22 22 22 22. बरोबर आहे. मग आता यांची दोघांची 22 22 येते, म्हणजे ए बी आय डी ई ला यू टी एम आर क्यू ची पण बेरीज किती येणार आहे, 22 22. हे आपल्याला माहित झालं. तर असे असेल तर बरोबर आहे जाते, तर त्या भाषेत आर यू एल ई एच ला कसे लिहिले जाईल, आता इकडे लक्ष द्या. आता एकदम शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने सांगतोय तुम्हाला. आता एवढं तुम्हाला समजलंय, मान्य करतो मी. आता आपण लिहून घेऊया पुढले शब्द. ठीक आहे. पुढले आता आर झाला, यू झाला, एल आणि त्यानंतर ई आणि त्यानंतर यस. लक्षात. मग आता यासाठी आपल्याला कोणासाठी काय वापरतात ते माहित पाहिजे. मातीकडे लक्ष द्या. आर ही पुसतो म्हणजे तुमच्या लवकर लक्षात येईल. ठीक आहे. आर कुठे दिसतोय, आर किती नंबर, 18. आर किती, 18. यू यू किती नंबरला आहे, 21 21. ठीक आहे. 21. त्यानंतर यल यल कुठे दिसतोय, 12 12. ठीक आहे. त्यानंतर ई ई किती नंबर दिसतोय, 5. ठीक आहे. किती दिसतोय, 5. त्यानंतर काय, यस यस किती नंबरला आहे, 19 नंबर. ठीक आहे. आता मांडणी आपण संपूर्ण केल्या आहेत. आता ही मांडणी केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तर इकडे लक्ष द्या. आता आपल्याला यांची बेरीज किती आणायची आहे, तर 22 आणायची. म्हणजे 18 मध्ये किती मिळावे म्हणजे 22 येतील. लक्षात. ह्या 18 मध्ये किती मिळावे म्हणजे 22 येतील. म्हणजे किती, 4 मिळवले तर 22 येतील. 4 नंबरला कोण येतो, डी येतो. लक्षात. या 21 मध्ये किती मिळावे म्हणजे 22 येतील, 1 मिळवावे म्हणजे 22 येतील. मग 1 नंबरला कोण येतो, ए येतो. लक्षात. या 12 मध्ये किती मिळवावे म्हणजेच 22 येतील, तर किती, 10. 10 नंबरला कोण येतो, तर जे येतो. लक्षात. या 5 मध्ये किती मिळवावे म्हणजेच काय, बेरीज 22 येईल, तर किती, 17. 17 मिळवले तर काय होतील, बेरीज किती येईल, 22. 17 नंबरला काय येतो, क्यू येतो. आणि 19 मध्ये किती मिळवावे म्हणजे बेरीज किती येईल, 22 येईल. 3 मिळवा, मग 3 नंबरला काय येतो, सी येतो. म्हणजेच तुमचं लक्षात, म्हणजेच तुमचा योग्य पर्याय किंवा योग्य उत्तर काय आलं, डी ए जे क्यू सी असा पर्याय बघा बरं कुठं दिसतोय तुम्हाला, तर योग्य पर्याय क्रमांक कोणता दिसतोय, सी नंबर हा योग्य पर्याय क्रमांक दिसत आहेत. समजलं विद्यार्थी मित्रांनो. ह्या पद्धतीने हे उदाहरण असं सोडवायचं होतं. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. प्रश्न आपण समजून घेऊया. खालील 4 अक्षरे समूहांपैकी 3 विशिष्ट प्रकारे एकसारखे आहेत आणि एक वेगळे आहेत, ते कोणते. आता इकडे आपल्याला पर्याय दिले 1 2 3 4. यापैकी 3 पर्याय सेम आहे आणि एक पर्याय काय आपला वेगळा आहे. तर आपण या 4ही पर्यायांचा विचार करण्यासाठी आपल्याला पर्याय लिहून घ्यावा लागेल. या पहिला पर्याय. ठीक आहे. मी थोडा इकडे साईडला लिहतो म्हणजे आपल्याला जागा पुरेल.
ठीक आहे, पहिला पर्याय. आता पहिला पर्याय आपल्याला काय दिलाय? टी, टी नंतर क्यू, क्यू नंतर आर. ठीक आहे, इकडे दुसरा पर्याय. ठीक आहे, एन के एल, इकडे तिसरा पर्याय लिहितो आणि इकडे काय लिहितो? चौथा पर्याय. मग आता एन के एल, आलं लक्षात? या पद्धतीने. आता याला आपल्याला काय मांडून घ्यावं लागेल? एबीसीडी मांडून घ्यावं लागेल. त्याकरता आपण काय करू? एबीसीडी मांडून घेऊ. मग एक लक्ष द्या, व्यवस्थित एबीसीडी मांडण्याचा प्रयत्न करायचा विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, आपण आता एबीसीडी मांडली. आता इकडे लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, आपण आता पर्याय क्रमांक पहिल्याचा विचार करूया. काय करूया? पर्याय क्रमांक 1 चा विचार करूया. आता टी दिसतोय, ओके. टी नंतर त्याने काय घेतला? क्यू घेतला, म्हणजे 1 2 3 तिसरा अक्षर घेतलं. काय गेलं? तिसरा अक्षर मायनस मध्ये घेतला पोरांनो, मायनस. आणि त्याच्यानंतर लगेच काय घेतलं? रिवर्स. एकने रिवर्स आले. काय केले? एकने म्हणजे रिवर्स म्हणजे पुढे चालले, बरोबर आहे. एकने काय केलं? पुढे घेतलं, म्हणजे याच्यामध्ये संबंध दिसतोय. आता एन नंतर काय घेतला त्याने? के घेतला, म्हणजे 1 2 3 3 ने काय केले? रिवर्स गेले. आणि त्याच्यानंतर एल, एल लगेच काय घेतला? एकने प्लस. ठीक आहे, मग आय, आय दिसतोय, आय, आय नंतर 1 2 3, ओके. 3 ने रिवर्स घेतला आणि त्याच्यानंतर परत काय घेतला? एकने प्लस केला, ओके. आता चौथा पर्याय बघा बरं, एन, काय घेतला? एन, एन नंतर काय घेतला? के, 1 2 3, काय केला? 3 ने मायनस केला आणि त्याच्यानंतर काय घेतला? आय घेतला. आय म्हणजे काय? परत 2 ने मायनस केला, म्हणजेच वेगळं पद कोणचं येत आहे? 4 नंबर हे आपलं वेगळं पद येत आहे. समजलं? या पद्धतीने असं लॉजिक आपल्याला शोधायचं असतं. समजलं विद्यार्थी मित्रांनो? ओके, तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्न. काय विचारलाय? राणीचा जन्म 19 मे 1995 रोजी झाला असेल तर 12 मार्च 2017 रोजी त्याचे किंवा तिचे वय किती राहील? तिचे वय किती राहील? अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारला आहे. आता याच्यामध्ये काय करायचं विद्यार्थी मित्रांनो? तर 6 लाईनची वजाबाकी करण्याआधी काय करू आपण? इकडं 19, बरोबर आहे. 19 मे बरोबर 1995 ते 12 मार्च, ठीक आहे, 12 मार्च 2016 इथपर्यंतचे आपण काय करू? वर्ष काढून घेऊ. आता मला सांगा इथपर्यंतचे वर्ष किती येतील? तर 21 वर्ष. किती येतात? 21 वर्ष, बरोबर. वजाबाकी केली तरी तुमचे वर्ष निघतात. वर्ष निघले 21 वर्ष. मग आता त्याच्यानंतर पुढं आपलं आता पुढं काय राहिलं? 19 मे बरोबर 19 मे 2016 बरोबर ते 19 बरोबर 19 फेब्रुवारी, फेब्रुवारी लोकच घेऊ. 19 फेब्रुवारी, ठीक आहे, फेब्रुवारी 2017. काय? 2017. यामधले महिने काढून घेऊ, बरोबर आहे. यामधले महिने किती येतील विद्यार्थी मित्रांनो? मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि त्याच्यानंतर जानेवारी आणि फेब्रुवारी, म्हणजे एकूण महिने किती? तर 9 महिने. किती आले? 9 महिने, ठीक आहे, 9 महिने आले. 9 महिने. आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, राहिलेली तारीख किती? 20 फेब्रुवारी. किती? 20 फेब्रुवारी, ठीक आहे, 20 फेब्रुवारी 2017, ठीक आहे, 2017 ते 12 मार्च, काय? 12 मार्च 2017. 12 मार्च 2017 इडले दिवस काढून घ्या. तर इडले दिवस 20 आणि 12 यामधील दिवस किती येतील?
तर यामधले दिवस येतात 21 दिवस. किती येतात? 21 दिवस. ठीक आहे, दिवस. आता इकडे लगेच निघलं आपलं. काय अवघड आहे? तुम्ही वजाबाकी करून किंवा डायरेक्ट सालांची हे मांडून तरी तुमचं हे उदाहरण निघतंय. म्हणजे आता आपलं 21 वर्ष बरोबर 21 वर्ष बरोबर आहे, 21 वर्ष. त्यानंतर किती महिने? 9 महिने. ठीक आहे, 9 महिने. त्यानंतर 21 दिवस. बघा बरं, असा पर्याय आहे कुठं? दिवस असा पर्याय कुठं दिसतोय? तर 1 नंबर पर्याय आपला योग्य उत्तर आहे. समजलं विद्यार्थी मित्रांनो? तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्न काय विचारलाय तो आपण व्यवस्थित समजून घेऊया. चला. 20 जानेवारी 2016 ला मंगळवार होता, तर त्याच वर्षी महाराष्ट्र दिन कोणत्या दिवशी येईल? आता महाराष्ट्र दिन म्हणजे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. महाराष्ट्र दिन म्हणजेच काय? तर महाराष्ट्र दिन असतो 1 मे ला. बरोबर आहे, 1 मे ला. त्याच रोजी आपल्या महाराष्ट्राची स्थापना झाली, त्यावेळी उलट राज्याची पण स्थापना झालेली आहे. तर चला आपण 20 जानेवारी बरोबर 20 जानेवारी 2016. ठीक आहे, साल एक दिले, लिवा अगर ना लिहू काही फरक पडणार नाही. ठीक आहे, मग आता 20 जानेवारी. जानेवारी महिना किती दिवसांचा असतो? तर 31. 31 मधून किती वजा करा? 20 वजा करा. 31 मधून 20 वजा केले बरोबर आहे. 31 मधून 20 वजा केले विद्यार्थी मित्रांनो, तर किती राहत आहे आपल्या जवळ? तर 11 दिवस. किती राहत आहे? 11 दिवस. एकदम शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने सांगतोय, 11 दिवस. ठीक आहे, दिवस इथपर्यंत आले. आता जानेवारी नंतर कोणता महिना असतो? जानेवारी नंतर कोणता असतो? फेब्रुवारी. बरोबर आहे. पण आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, फेब्रुवारी, पण फेब्रुवारी 2000 किती तुमचा? 16 आहे. किती आहे? 2016. म्हणजे हे तुमचं काय आलं? लीप वर्ष आलं. काय आलं? लीप वर्ष. काय? लीप वर्ष. ठीक आहे, आता लीप वर्ष आलं. मला सांगा एक मित्र विद्यार्थ्यांनो, परे लीप. ठीक आहे, लीप वर्ष. मग लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यात किती दिवस असतात? तर 29 दिवस. मग आता मी तुम्हाला सांगेल 29 दिवस आले तर किती दिवस पुढे जावे? तर फक्त किती? 1 दिवस पुढे जावे. बरोबर, 1 दिवस पुढे जावे. ठीक आहे, त्यानंतर आता पुढं. ठीक आहे, पुढं आता पुढला महिना फेब्रुवारी झाल्यानंतर कोणता येतोय? मार्च. आता मार्च. ठीक आहे, मार्च किती दिवस असतात मार्च मध्ये? तर मार्च मध्ये असतात 31 दिवस. मग आता 31 दिवस आले म्हणजे किती दिवस पुढे जावे? तर 3 दिवस पुढे जावे. किती? 3 दिवस. ठीक आहे, 3 दिवस पुढे जावे. त्याच्यानंतर मार्च झाल्यानंतर कोणता येतो? एप्रिल. कोणता येतो? एप्रिल. ठीक आहे, एप्रिल. एप्रिल किती दिवसांचा असतो? 30 दिवसांचा. म्हणजे किती दिवस पुढे जावे? तर 2 दिवस. बरोबर आहे, दिवस. ही शॉर्ट ट्रिक्स पद्धत आहे विद्यार्थी. ही महिन्याचे 4 महिन्याचे पाठ पाहिजे. 28 दिवसांचा असेल तर शून्यवार, 29 दिवसांचा असेल 1 दिवस, 30 दिवसांचा असेल 2 दिवस, आणि 31 दिवसांचा असेल तर 3 दिवस पुढे जावे, आणि 30 दिवसांचा असेल तर 2 दिवस पुढे जावे. ठीक आहे, ओके. मग आता आपल्याला कोणता दिला? हे आले. आता 1 मे विचारलाय. काय विचारलाय? 1 मे. आता मला सांगा 1 मे किती दिवसांचा असतो? 31. पण आपल्याला 31 धरून चालेल का? तर नाही, फक्त आपल्याला याच्यामध्ये किती? 1 तारीख घ्यावा लागेल. किती? 1 तारीख. आता 1 तारीख घेतल्यानंतर यांची काय करा? टोटल बेरीज करा. 1 आणि 1 2, 3 4 5 6 7, किती आले? 8 आले. किती आले? 8. बरोबर आहे, 8 आणि 8 आणि 1 अशी आहे. टोटल बेरीज किती आली? 18. आता तुम्हाला मी शॉर्ट ट्रिक्स पद्धत सांगतो. काय करायचं? यांची बेरीज किती आली? 18. मग 18 भागिले, ठीक आहे, 18 भागिले 7 करायचं. मग तुम्ही माझ्या सर 7 का बरं? 7 दिवसांचा आठवडा असतो. 7 1 7 7 2 14. ठीक आहे, 7 1 7 7 2 14. मग आता 14 यांची बाकी काढायची. बरोबर आहे, 18
वजा 14 यांची बाकी किती राहते विद्यार्थी मित्रांनो? तर 18 मधून 14 गेले, बाकी किती राहती? तर 4 बाकी राहते. किती राहती? 4 बाकी. आता 4 वार आपल्याला वार कोणता दिला होता? तर मंगळवार दिला होता. कोणता दिला होता? मंगळवार. मग आता काय करायचं? मंगळवार सोडून द्यायचं. काय करायचा? मंगळवार सोडून 4 दिवस काय करायचं? पुढे जायचं. मग मंगळवार सोडून 4 दिवस पुढं बुधवार, त्यानंतर गुरुवार, गुरुवार नंतर शुक्रवार आणि शुक्रवार नंतर आपला कोणता वार येईल? मग शनिवार. कोणता? ठीक आहे, सॉरी, शनिवार. लक्षात विद्यार्थी मित्रांनो? या पद्धतीने म्हणजे योग्य पर्याय क्रमांक किती आपला? तर 3 नंबर हा आपला योग्य उत्तर येईल. लक्षात? तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. हे कॅलेंडरवरलं प्रश्न आहे. व्यवस्थित कॅलेंडरवर सगळं बेसिक तुम्हाला माहित असलं विद्यार्थी मित्रांनो तरच हे उदाहरण तुम्हाला व्यवस्थित समजेल. आता आपल्याला दिलाय एबीसीडी वरील प्रश्न. आता एबीसीडी वरील प्रश्न आपल्याला समजला पाहिजे कशा पद्धतीने विचारला आहे. तर चला यामध्ये आपण एबीसीडी आधी मांडून घेऊया. ठीक आहे, एबीसीडी मांडणं गरजेचं आहे कारण की ह्या प्रकरणांमध्ये एबीसीडी तुमची पाठ असणे तरच हे उत्तर तुमचे बरोबर येतील. चला आता उदाहरणामध्येच आपण सोडूया काय लॉजिक लागलेले. आता एफ नंतर काय घेतलाय? ए घेतलाय. एफ नंतर ए, बरोबर आहे. एफ कुठे दिसतोय? इकडं. म्हणजे 1 2 3 4 5 म्हणजे मायनस किती घेतलंय? 5वं अक्षर घेतलंय. मग आता त्यानंतर आय नंतर पेनचा वापर वेगळा करतो, ठीक आहे, म्हणजे तुमच्या लवकर लक्षात येईल. नंतर आय नंतर डी घेतला, बरोबर आहे. आय आय कुठे दिसतोय? चला आय आय नंतर काय केला? डी घेतला. म्हणजे 1 2 3 4 5 म्हणजे मायनस काय केलं? 5 घेतलं. त्यानंतर परत पुढं, ठीक आहे, पुढं यल नंतर जी घेतला. काय घेतला? यल नंतर जी घेतला. यल इकडे दिसतोय, बरोबर आहे. यल मग 1 2 3 4 5 बरोबर आहे. मायनस काय घेतला? 5 नच घेतला. मग त्याच्यानंतर यम नंतर एच घेतला. पेनचा वेगळा वापर करतो म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल. यम नंतर एच घेतला. मग इकडे बघा यम नंतर एच. यम काय करा? सोडून द्या. 1 2 3 4 आणि 5 म्हणजे तिकडे सगळे तुम्हाला शोधलंय का -5 5 ने काय केलंय? दिवस आलेले. मग आता आपण मांडूया संख्या. आपल्याला काय दिलेली आहे ती व्यवस्थित समजून घेऊया. ठीक आहे, आता काय दिलाय? यम, बरोबर. यम नंतर आय, आय नंतर यल, यल नंतर काय दिलाय? के. आता काय करायचं? फक्त मायनस किती न्यायचं? 5 ने यायचं. आता यम यमच्या मागे, बरोबर आहे. यमच्या मागे आल्यानंतर मला सांगा 1 2 3 4 आणि 5 इकडे आले म्हणजे काय तुमचा? तर एच आहे. काय? एच आला. एच, ओके. मग आता आय दिसतोय, ओके, ठीक आहे. आय कुठे? इकडे म्हणजे 1 2 3 4 आणि 5 काय आला? डी आला, ओके. त्यानंतर यल. आता यल कुठे दिसतोय? इकडं, बरोबर आहे. यल यल कोण किती? 5 1 2 3 4 आणि 5 काय आला? जी. त्यानंतर के पाहून 5 कुठं? के पाहून 5 के सोडून द्या. 1 2 3 4 आणि 5 काही एफ. म्हणजेच आपलं काय उत्तर आलं? एच डी जी एफ. असा पर्याय कुठं दिसतोय बघा बरं. तर असा पर्याय दिसतोय तुमचा पर्याय क्रमांक 3 नंबर. समजलं विद्यार्थी मित्रांनो? या पद्धतीने काय करायचं असतं? एबीसीडी मध्ये लॉजिक शोधायचं असतं. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. जर WOLF हे FLOW असेल तर 8 5 2 6 1 असे लिहाल, बरोबर आहे. आता हे लिहायचे, बरोबर आहे. आधी लक्ष द्या. डब्ल्यू नंतर ओ नंतर काय दिलाय? यल नंतर एफ, ठीक आहे. मग यासाठी आपण कसे लिहिले ते? तर चला इकडे काय घेतला? एफ घेतला. एफ नंतर यल घेतला.
यल नंतर ओ घेतला आणि ओ नंतर काय घेतला तर डब्ल्यू घेतला. मग यांचा संबंध बघा बरं काय दिसतोय तुम्हाला. याला नाव दिलं 1 नंबर, याला 2 नंबर, याला 3 नंबर आणि याला 4 नंबर. आता इकडे बघा 4 नंबरचं अक्षर कुठे घेतलं, इकडे घेतलं. त्याच्यानंतर यल 3 नंबर घेतला, त्यानंतर 2 नंबरचं इकडे घेतलं आणि 1 नंबरचं अक्षर शेवटी घेतलं. म्हणजे या पद्धतीने उलटी मांडणी केलेली. काय केलेली आहे इकडं, उलटी मांडणी केलेली आहे. मग आता आपल्याला पुढे तेच लॉजिक लावायचं, उलटी मांडणीच करायची. चला द्या एक लक्ष. 8 5 2 6. आता यांचे आकडे टाकून घ्या इकडं. आकडे टाका 1 2 3 आणि 4. आता यांची काय करा, उलटी मांडणी करा. आता उलटी मांडणी केल्यावर 6 6 नंतर 2 2 नंतर 5 आणि 5 नंतर 8 असा पर्याय आपल्याला कुठं दिसतोय ते बघा. म्हणजे ह्या पद्धतीचा पर्याय आपला योग्य पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर आहे. एकदम सोपे प्रश्न असतात विद्यार्थी मित्रांनो. फक्त लॉजिक काय लावलेलं आहे बुद्धिमत्तामध्ये हे संपूर्ण प्रकरण आपण आपल्या स्वप्नील वाघ सर या ऍपच्या माध्यमातून संपूर्ण प्रकरण अगदी शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने आणि एकदम डीप मध्ये संपूर्ण प्रश्न आपण अपलोड केलेले आहेत. म्हणजे संपूर्ण प्रकरण अपलोड केलेले ते तुम्ही व्यवस्थित जाऊन बघितले तर तुम्हाला गणित बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरण यामधला एकही मार्क कुठं जाणार नाही. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. आता आपल्याला पुढील प्रश्न काय दिलाय, सरासरी विचारली. काय विचारली, सरासरी. प्रश्न काय दिलाय, 7 12 18 14 19 20 ची सरासरी किती. बरोबर आहे. आता सरासरी म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, सरळ सरळ बेरीज करणे. ठीक आहे. मग आता आपण 7 प्लस 12 प्लस 18 प्लस 14 प्लस 19 प्लस 20. आता एकूण संख्या किती, बरोबर आहे. एकूण संख्या आपण भागिले घेतो. 1 2 3 4 5 6. किती संख्या आहे, 6. आता यांची वरल्यांची संपूर्ण यांची बेरीज करा. काय करा, बेरीज. आता बेरीज किती येते, 7 प्लस 12 प्लस 18 प्लस 14 प्लस 19 प्लस 20 किती येते, 90. 90 भागिले किती, 6. आता यांना काय करूया आपण, भाग देऊया. मग आता कितीने भाग जाईल बरं, मग 3 ना द्यायचा, ओके, का 6 ना द्यायचा, डायरेक्ट 6 ना देऊया. 6 1 6. मग आता 6 1 6. किती बाकी उरली, 3 बाकी उरली. 6च्या पाड्यात 30 येता का, हो. 6 5 30. म्हणजे उत्तर किती आलं, 15. म्हणजे सरासरी किती भेटली आपल्याला, 15. म्हणजेच योग्य पर्याय क्रमांक किती, 2 नंबर आपलं योग्य उत्तर आहे. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. चला विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एक कॅलेंडरवरील उदाहरण दिलेलं आहे. आज, चला पेन चेंज करतो. जर आज शनिवार असेल तर आज 27 दिवसानंतर कोणता वार येईल. आज 27 दिवसानंतर कोणता वार येईल. अधिक लक्ष द्या, आज कोण वार दिलाय, आज. बरोबर आहे. आज आज कोण वार दिलाय, शनिवार. शनिवार, ठीक आहे, शनिवार. ओके, आज शनिवार दिलाय. पण काय विचारलं, 27 दिवसानंतर. काय, 27 दिवसानंतर, नंतर 27 दिवसानंतर विचारलाय. ओके, चला मग विद्यार्थी मित्रांनी लक्ष द्या. आता गणित सोडवायचं कसं, एकदम शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने सांगतोय. आता 27 दिवस दिले, किती दिले, 27. 27 भागिले 7 करा फक्त. आता 7 काय करता, 7 दिवसांचा आठवडा असतात. मग 7 ने भाग द्या. 7 1 6 7 त्रिक 7 1 7. ठीक आहे, 7 1 7 7 त्रिक 21. मग आता यांची बाकी काढा. बरोबर आहे. मग आता 27 वजा 21. 21 काय घेतलंय, 21 चा पूर्ण भाग गेला नाही, पण 21 ना भाग गेला म्हणून. ओके, मग 27 मधून 21 गेले म्हणजेच बाकी किती राहते तुमची, तर 6 बाकी राहते. किती राहते, 6 बाकी राहते. बाकी किती भेटली, 6 बाकी. म्हणून 6 वार काय करा, पुढे जा. 6 वार पुढे. बरोबर आहे, 6 वार पुढे जाऊ. मग चला आता आपल्याला कोण वार दिलाय, शनिवार. शनिवार सोडून काय करा, 6 वार आपण काय करू, पुढे जाऊया.
मग आता शनिवार इकडं सोडून द्या, शनिवार सोडून दिला, ओके. शनिवार नंतर शुक्रवार, सॉरी शनिवार नंतर कोणचा, रविवार, रविवार नंतर सोमवार, सोमवार नंतर मंगळवार, मंगळवार नंतर बुधवार, आणि बुधवार नंतर कोणचा, गुरुवार, आणि गुरुवार नंतर 1 2 3 4 5, आणि कोणचा वार येईल आपला, शुक्रवार. आता मी काय सांगणार होतो, एक वार पाठीमागे जा, म्हणून मी काय लिहिलं होता, शुक्रवार लिहिलं होता. लक्षात, म्हणजे एक वार तुम्ही 6 आले, एक वार पाठीमागे गेले तरी तुमचा वार कोणचा येईल, शुक्रवार येईल. लक्षात, म्हणजे योग्य पर्याय क्रमांक किती, 2 नंबर हे आपलं योग्य उत्तर आहे. घेऊया विशिष्ट सांख्यिकी भाषेत CHARCOAL हे 4 5 1 6 4 9 1 3 असे लिहिले जाते, आणि MORALE ला 2 9 6 1 3 7 असे लिहिले जाते. त्या भाषेत ROCHEL ला कसे लिहिले जाईल. अशा पद्धतीने आपल्याला आता काय विचारलाय, तर प्रश्न विचारलाय. तर चला विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न कसा सोडवायचा आपण बघूया. आता आपण सर्वप्रथम कशासाठी काय वापरलं ते लिहून घेऊया. मग आपल्याला सी नंतर H नंतर A नंतर R नंतर C नंतर O नंतर ANL. आता यासाठी काय वापरलंय ते लिहून घेऊ आपण. चला, 4 5 1 6 4 9 1 3. लक्षात. आता पुढे काय दिलंय आपल्याला, MORALE, बरोबर आहे. आता यासाठी काय वापरलंय आपण लिहून घेऊया. मग आता 2 9 6 1 3 7. लक्षात. मग आता आपल्याला शब्द दिलेला आहे खाली, तो शब्द आपण मांडूया. आता शब्द मांडून घेऊया आपण सर्वप्रथम. मग ROCHEL. लक्षात विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपल्याला काय दिलाय, शब्द दिलेला आहे. आता आर साठी काय वापरलं बघा बरं इकडं. आर साठी काय वापरले, तर 6 वापरला. ओ साठी काय वापरला, तर 9 वापरला. सी कुठे दिसतोय, एवढं सी. सी साठी काय वापरला, 4 वापरला. एच कुठे दिसतोय, एच साठी काय वापरला, 5 वापरला. आणि ई कुठे दिसतोय, इकडे. ओके. ई साठी काय वापरला, 7 वापरला. आणि एल साठी काय वापरला, 3 वापरला. म्हणजेच याला आपलं उत्तर समजलं विद्यार्थी मित्रांनो. 6 9 4 5 7 3 असा पर्याय कुठे दिसतोय बघा बरं. तर पर्याय क्रमांक किती, 1 नंबर हे आपलं बरोबर उत्तर आहे. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्न एकदम सोपा आहे, पण यासाठी तुम्हाला घन माहित असणं गरजेचं आहे. काय, घन माहित असणं गरजेचं आहे. आता 12चा घन म्हणजे 12चा 3 वेळेस गुणाकार प्लस ब्रॅकेट मध्ये -8 8चा तिसरा घात प्लस ब्रॅकेट मध्ये -4 ब्रॅकेटचा तिसरा घात बरोबर किती, असा आपल्याला काय विचारला, प्रश्न विचारला आहे. आता 12चा घन किती तो तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे, किंवा पाठ नसलं तर तुम्ही गुणाकार करून सोडू शकतात. मग आता 12चा घन किती, 1728 प्लस त्यानंतर 8चा घन, 8चा घन किती 512 ब्रॅकेट कंप्लीट प्लस त्यानंतर 4चा घन 64 ब्रॅकेट कंप्लीट. ठीक आहे, घन काढून घेतले आपण. आता आपण काय करायचे, बेरजेचे नेम माहित असणं गरजेचं. काय,
बेरजेचे नियम. आता इकडं बेरजेचा नियम आपला लागू होणार. पहिल्या संख्येला अधिक चिन्ह, दुसऱ्या संख्येला वजा चिन्ह, तर क्रिया कसली होणार? वजाबाकीची. आणि उत्तराला चिन्ह काय राहणार? मोठ्या संख्येचे. ठीक आहे, या नियमानुसार सोडवू आपण. आता या नियमानुसार सोडवलं, इथं आपण काय लागल? तोच नियम लागल जो आपण लिहला तो. नियमानुसार आपण संख्या लिहून घेऊया. मग आता 1728 मायनस बरोबर 512 मायनस किती? 64. बरोबर आहे. मग आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, 1728 मधून एक मिनिट, 1728 मधून 512 गेले. बरोबर आहे, 512. मग आता यांची वजाबाकी केल्यानंतर आपल्या जवळ किती राहत आहे? तर 1216. किती राहत आहे? 1216. किंवा तुम्हाला वजाबाकी नसेल येत तर तुम्ही उभी मांडणी करून घेऊ शकतात. लक्षात. मग त्याच्यानंतर यांची काय होणार? तर वजाबाकी होणार. मग आता 64 मायनस करायचे. मग आता 64 1216 मधून 64 गेले तर किती राहत आहे विद्यार्थी मित्रांनो? 1152. किती राहत आहे? 1152. ठीक आहे, लक्षात हे उदाहरण. ओके, या पद्धतीने हे उदाहरण विचारलं होतं. तर चला, पर्याय क्रमांक किती आला? तर 2 नंबर आपला पर्याय क्रमांक आलेला आहे. तर चला, न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. आपल्याला पुढील प्रश्न काय दिलाय? गुणाकार दिलाय. विचारू, पोलीस भरतीला गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी याची उदाहरण 1 मार्काला तरी विचारले जातात. तर मग चला आता आपण गुणाकार म्हणून घेऊ. संख्या ही मांडा किंवा ही मांडा, काय अडचण नाही. संख्या उत्तर एकच येणार आहे. मग 105 बरोबर, मग गुणिले 95. बरोबर आहे. आता यांचा आपल्याला काय करायचा? तर गुणाकार करायचा आहे. चला मग वेगळ्या पेनचा वापर करू. आता पहिल्यांदा 5 5 25. किती होणार? 25. खाली 5 मांडणार, 2 काय देणार? कॅरी देणार. आता कोणत्याही संख्येला शून्याने गुणले उत्तर किती येतं? 0च येतं. म्हणजे 0 आल्यानंतर 2 जशाला तसेच. मग आता 5 1 5. मग आता पुढील संख्येने आपल्याला काय करायचंय? तर 9 ने, ठीक आहे, 9 ने आपल्याला काय करायचंय? गुणायचं. म्हणजे आपण गुणाकाराची फुली किंवा शून्य देत असतो. मग 9 5 45. किती? 45. 5 खाली मांडा, 4 काय द्या? हातच्या द्या. मग कोणत्याही संख्येला शून्याने गुणले म्हणजे 4 जशाला तसेच. आणि 9 1 9. आता यांची काय होणार? तर बेरीज होणार. काय होणार? बेरीज. आता यांची करूया आपण बेरीज. 5 5, 5 2 7. लक्षात. आणि 5 4 9 आणि 9 9. म्हणजे उत्तर किती आलं? 9975. म्हणजेच योग्य पर्याय क्रमांक किती तुमचा? 4 नंबर हा योग्य पर्याय क्रमांक आलेला आहे. तर चला जाऊया न वेळ घेता पुढील उदाहरणाकडे. आता पुढील उदाहरण आपल्याला काय दिलंय ते आपण व्यवस्थित समजून घेऊया. अखिल 24 दिवसांत एक काम पूर्ण करू शकतो. अनुपम हेच काम 12 दिवसात पूर्ण करू शकतो. जर दोघांनी एकत्र काम केले तर ते एकच काम किती दिवसात पूर्ण करू शकतील? दोघे मिळून एक काम पूर्ण केलं तर ते काम किती दिवसात पूर्ण करेल? अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारला आहे. आता आपल्याला कोण दिला? या अखिल. बरोबर आहे, अखिल. बरोबर, अखिल. त्याच्यानंतर अखिल नंतर कोण दिलाय? अनुपम. बरोबर, अनुपम. आता दोघांचे काम दिलेले. बरोबर आहे, दोघांचे काम दिलेले आहेत आपल्याला. मग याला ए माना आणि याला काय करा? बी माना. मग आता ए म्हणजे किती? 24. दिसतंय 24. आणि अनुपम किती दिलाय? 12. याला किती माना? 12. ठीक आहे, समजलं? मग आता यांना एकत्रित काम पूर्ण केलं, दोघे मिळून एकत्रित काम करू किती दिवसात पूर्ण होते? एकच काम किती दिवसात पूर्ण होतील? एकत्रित करायचं. बरोबर आहे, दोघे मिळून एकत्रित काम केलं तर याला शॉर्ट ट्रिक्स पद्धत सांगतो विद्यार्थी मित्रांनो. तर हे उदाहरण कसं सोडवायचं? तर ए गुणिले बी आणि त्यानंतर ए प्लस बी.
चला बरं, यानुसार आपण मांडणी करूया. आता यानुसार मांडणी केली. ए किती दिलाय 24 गुणिले बी किती दिलाय 12 आणि त्यानंतर 12 आणि 24 प्लस 12 लक्षात. आता यांची काय होईल तर बेरीज होईल. ठीक आहे. 24 आणि 12 ची बेरीज किती होती तर किती होणार 36. किती होणार 36. किती झाली 36 आणि 36 इकडे किती राहिले 24. 24 गुणिले किती 12. आता भाग देऊया आपण. काय करूया भाग देऊया. 12 1 12 12 2 24 12 त्रिक 36 आलं. मग आता परत तीनाच्या पाड्यात 24 येता का 3 1 3 3 7 3 9 3 चौक 12 3 15 3 7 18 3 7 21 3 8 24 3 8 24 म्हणजेच किती आले 8 दिवसात. ठीक आहे 8 दिवसात. समजलं. या पद्धतीने योग्य पर्याय क्रमांक किती 3 हे आपलं योग्य उत्तर आलेलं आहे. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला काय उदाहरण दिलंय टक्केवारी दिलंय. मग प्रश्न वाचून घेऊया. 2.5 चे 20% किती. आता ह्या पद्धतीने आपल्याला प्रश्न दिलाय. तो प्रश्न व्यवस्थित आपण सोडून घेऊया. मग आता 2.5 चे म्हणजे काय गुणाकार 20 बरोबर आहे. टक्केचा अर्थ काय होतो भागिले 100. मग आता आपण काय करूया भाग देऊया. नंतर पॉइंटचा विषय करूया. पॉइंट सोडून द्या. पॉइंट समजा उदाहरणार्थ पॉइंट नाही डायरेक्ट 25 असा विषय धरा. 0 0 कटले बे एक बे बे एक बे बे पंच 10 किती आले 10. आता परत आपण भाग देऊया. भाग जातोय 5 1 5 5 5 25. आता पॉइंटचा विषय आला म्हणजे उत्तर तुमचं 5 आलं. इकडे किती एक घर पॉइंट आहे म्हणजेच एक घर पॉइंट. तर मग काय येणार 0.5 हे आलं तुमचं उत्तर. म्हणजेच किती पर्याय क्रमांक किती 1 नंबर हे तुमचं बरोबर उत्तर आहे. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. आता प्रश्न काय विचारलाय तो आपण व्यवस्थित समजून घेऊया. आकाशला एक शर्टावर 20% सूट मिळाल्यानंतर त्याला तो शर्ट 800 रुपयात पडतो तर त्या शर्टाची मूळ किंमत किती. अशा पद्धतीने काय विचारलं आपल्याला तर प्रश्न विचारला आहे. मग आता याच्यामध्ये किंमत बरोबर किंमत बरोबर खरेदी किंमत बरोबर आहे खरेदी किंमत भागिले 100 वजा सूट. ठीक आहे 100 वजा सूट गुणिले किती येणार 100. ठीक आहे गुणिले किती येणार 100. आता या सूत्रानुसार आपल्याला काय सोडवायचंय उदाहरण सोडवायचंय. तर चला विद्यार्थी मित्रांनो इकडे लक्ष द्या. आता खरेदी किंमत किती आपली तर 800 रुपये. किती आहे 800 रुपये 800. आता मला सांगा 100 बरोबर 100 सूट किती भेटते 20%. किती भेटते 20 गुणिले किती 100. ठीक आहे मग मला सांगा आता विद्यार्थी मित्रांनी इकडे लक्ष द्या. मग आता 100 मधून किती गेले 20 गेले. 100 मधून 20 गेले किती राहतात तर तुमचे 80 राहतात. किती राहतात 80 वर किती 800 गुणिले किती 100 आलं इथपर्यंत तुम्ही. मग आता आपण काय करूया भाग देऊया. काय करूया भाग देऊया. नियमाने 0 0 कट करूया. मग नियमाने 0 0 कटले. मग आता 8 1 8 8 1 8 0 जशाला तसेच. म्हणजे आता तुमच्या जवळ काय शिल्लक राहिलं तर 10 गुणिले 100. मग आता मला सांगा 10 गुणिले 100 यांचा गुणाकार केला तर किती येतोय 1000. किती येतोय 1000 रुपये. काय उत्तर आलं 1000 रुपये. म्हणजेच योग्य पर्याय क्रमांक किती आलाय तुमचा 2 हा योग्य पर्याय क्रमांक आलेला आहे. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. आता वर्ग दिलेला आहे पण वर्ग थोडा मोठा आहे पण याला मी तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स पद्धत सांगतो. काय सांगतो शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने हा वर्ग
कसा काढायचा. तर वर्ग काय दिला आपल्याला 245 चा वर्ग करायचा आहे. जेव्हा संख्येच्या एकक स्थानी काय 5 असेल, मी सांगितलं तुम्हाला संख्येच्या एकक स्थानी काय 5 असेल त्या संख्येला सेकंदात आपण वर्ग काढतो. तर इकडे लक्षात सर्वप्रथम काय एकक स्थानी 5 आहे, 5 चा वर्ग करून घ्या 25. राहिलेली संख्या किती 24. 24 च्या पुढील क्रमांक संख्या किती 25. या दोघांचा काय करा तर गुणाकार करा. मग आता 24 गुणिले किती 25. ठीक आहे 24 गुणिले 25. आता यांचा आपण काय करूया गुणाकार करूया. ठीक आहे गुणाकार 5 चोक 20. 20 आल्यानंतर 2 गेले हातच्या 5 एक 5 पासून 10 10 11 ने 1 किती 12. आता आपल्याला कोणने 2 ने गुणायचं. कितीने गुणायचं 2 ने. आता 2 ने गुणण्यासाठी आपण काय करतो गुणाकाराची खुली किंवा शून्य देत असतो. मग 4 1 4 4 2 8 आणि 2 1 2 2 4. आले लक्षात. या पद्धतीने आलं तुमचं उत्तर. मग आता आपण काय करणार यांची तर बेरीज करणार. मग आता चला द्या एक लक्ष विद्यार्थी मित्रांनो. मग आता 0 0 त्यानंतर 8 आणि 2 किती 10. 1 गेला हातच्या मग 1 आणि 1 किती 2 2 आणि 4 किती 6. म्हणजे उत्तर किती आलं 600. मग हे 600 काय करा इकडं लिहून टाका. तुमचा कशाचा वर्ग 245 चा वर्ग किती आला 60,025. आहे का 60,025. हो योग्य पर्याय क्रमांक किती 4 नंबर हे तुमचं योग्य उत्तर आहे. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. समजून घेऊया आपण. 55 वजा 25 भागिले 5 अधिक 30 बरोबर किती. अशा पद्धतीने प्रश्न दिलाय. आता हे बोर्ड मार्क्स नुसार सोडवलं तर आपल्याला आधी काय करावं लागेल तर भागाकार करावा लागेल. काय करावं लागेल भागाकार. आता आपण भागाकार मांडून घेऊया. 25 भागिले 5 अधिक इकडे किती राहिले 30 आणि इकडे किती राहिले 55 मायनस. ओके आता भाग देऊया. मग आता 5 1 5 5 5 25. आता राहिलेल्या संख्या लिहून घेऊया. 55 वजा 5 अधिक 30 लक्षात. मग आता 55 मधून बरोबर आहे 55 मधून 5 गेले म्हणजे किती राहिले 50 आणि 50 मध्ये 30 मिळवले म्हणजे लक्षात 50 मध्ये 30 मिळवले विद्यार्थी मित्रांनो तर किती झाले 80. म्हणजे योग्य उत्तर किती आलं तुमचं 80. योग्य पर्याय क्रमांक किती 4 नंबर हे तुमचं योग्य उत्तर आहे. तर चला जाऊया आपण पुढील प्रश्नाकडे. आता आपल्याला पुढील प्रश्न काय विचारलाय तो आपण व्यवस्थित समजून घेऊया. एक मोटार सायकल 5 तासात 120 किलोमीटर जाते तर त्याच वेगाने ती मोटार सायकल 9 तासात किती अंतर कापेल. 9 तासात किती अंतर कापेल यासाठी एक सूत्र आहे ते तुम्हाला वापरणं गरजेचं आहे. मग वेग बरोबर अंतर काय अंतर. ठीक आहे अंतर भागिले वेग. ठीक आहे वेग. मग आता या सूत्रामध्ये आपण काय करूया किमती टाकूया. या सूत्रामध्ये आपण काय करूया किमती टाकूया. मग आता आपल्याला अंतर किती दिलेलं आहे 120. किती दिलेलं आहे 120 भागिले वेग. वेळ किती दिलाय 5 तास. किती दिलाय 5 तास. आले 5 तास. ओके आता यांना भाग देऊया. 5 1 5 5 1 5 5 2 10 2 उरले 5 चोक 20 म्हणजे किती आले एकूण आपल्याला 24. वेग किती भेटला वेग किती भेटला 24. ठीक आहे तर वेग 24 भेटलाय आणि 9 तास दिलेले आपल्याला. किती दिले 9 तास. मग आता इकडे काय करा 24 गुणिले 9. मग आता यांचा गुणाकार केल्यानंतर आपलं काय इनडायरेक्ट उत्तर येईल. मग 9 24 नवा आता पाडा येत असेल तर 24 नवा किती आता 216. किती 216 काय येईल तुमचं किलोमीटर अंतर. काय येईल किलोमीटर अंतर. काय येईल किलोमीटर अंतर. समजलं किलोमीटर अंतर समजलं विद्यार्थी मित्रांनो कापेल. ओके मग योग्य पर्याय क्रमांक किती तर 2 नंबर हे तुमचं योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो अशाच पद्धतीने शॉर्ट ट्रिक्स व्हिडिओ तुम्हाला बघायचे असेल तर अजूनपर्यंत आपल्या स्वप्नील वाघ सर या ऍपला किंवा युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असे शॉर्ट ट्रिक्स व्हिडिओ
आणि संपूर्ण प्रकरण बघायचे असतील प्रत्येक याच्यावरले उदाहरणावरले, उदाहरणार्थ कॅलेंडर, घड्याळ, सरासरी म्हणजे संपूर्ण अंकगणित बुद्धिमत्ताचे संपूर्ण तुम्हाला प्रकरण बघायचे असेल तर स्वप्नील वाकसरे प्ले स्टोअर जाऊन ऍप डाउनलोडिंग करा आणि त्यानंतर तुम्हाला एकदम शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने आणि बेसिक पासून हे संपूर्ण प्रकरण आपल्या स्वप्नील वाकसरे ऍप वर पाहण्यास भेटतील. ओके, काही शंका असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला जरूर कळवा. व्हिडिओ आवडत असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.